मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। मिळालेला आहे नगराध्यक्ष पदासाठी सुजयनाना शिंदे यांना तुमचं बहुमोल मत देऊन आणि आम्हा सर्व नगरसेवक जे उमेदवार आहेत प्रत्येक प्रभागातले त्यांना तुमचं बहुमोल मत देऊन आम्हा सर्वांना सहकार्य करा। आणि हीच एक संधी आहे की आपल्या गावातूनच आपण पहिल्यांदा गावातून नंतर राज्यातून आणि मगच आपण केंद्र शासनात आपला काँग्रेस पक्ष पुढे नेऊ शकणार आहे। आणि हे जे काही चित्र दिसत आहे आपल्याला आपल्या विरोधी पक्षाकडून जो काही त्रास होत आहे किंवा जे काही आपल्याला समस्या आहेत ते आत्ताच आपण बदलू शकणार आहे। हीच एक सुवर्ण संधी आहे आणि या संधीचं सोनं करा हीच माझी इच्छा आहे। एवढं बोलून मी माझं भाषण संपवते। धन्यवाद। धन्यवाद ताई। तर या क्षणाला आता दोन व्यक्ती आहेत जे आपले लाडके मेहबूब मुल्ला MK मिस्त्री आणि कल्लू हैदराबादे हे नुकतेच पक्षप्रवेश केलेला आहे आपल्या काँग्रेस पक्षामध्ये त्यांचा प्रवेश झालेला आहे। घ्यायचं आहे, अच्छा त्यांना घ्यायचं आहे तर त्यांनी प्लीज कृपया करून तुम्ही रंगमंच स्टेजवरती यावं। तर काँग्रेस पक्षाचा प्रवेश माननीय श्री मेहबूब मुल्ला MK मिस्त्री यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश आहे, त्यांचं सहर्ष स्वागत। तसेच कल्लू हैदराबादे यांनी आपल्या पक्षाच्या उमेदवाराला आपली उमेदवारी मागे घेऊन पाठिंबा दिलेला आहे, त्यांचाही या ठिकाणी स्वागत आहे। तर काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। काँग्रेस पक्षाला त्यांनी बळ देण्याचं काम आजच्या या प्रवेशानं घेतलेले आहे, तर त्यांचं काँग्रेस पक्षात सहर्ष स्वागत सुस्वागतम। काँग्रेस पक्षाची धार आणि काँग्रेस पक्षाचा आवाज। आता यापुढे आपण जे आपले नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत असे माननीय श्री बर ठीक आहे, पहिला आपण नगरसेवक उमेदवारांचं घेऊया। माननीय श्री भूपेंद्रजी कांबळे, आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे। भूपेंद्रजी कांबळे। जत नगरपालिकेची ही तिसरी निवडणूक आहे। या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी आपल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेवजी जानकर साहेब, त्याचबरोबर DPIचे अध्यक्ष सुकुमार कांबळे साहेब आणि आपल्या तालुक्याचे पाणीदार माजी आमदार विक्रमदादा सावंत, त्याचबरोबर नगराध्यक्षासाठी उभा राहिलेले सुजयसिंह नाना शिंदे, आमच्या काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष महादेव पाटील काका, बाबासाहेब तात्या कोडक, बाबासाहेब माळी, मोहन उर्फ भैया कुलकर्णी, निलेश बामणे, महादेव कोळी, आमचे मित्र ऍडव्होकेट युवराज निकम, सर्वच नगरसेवका पदासाठी उभे असलेले उमेदवार। मी फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करतो आणि आपल्याला एक सांगू इच्छितो की गेली 5 वर्षाची जी निवडणूक झाली त्याच्यानंतर किमान 2 वर्षाचा गॅप पडला आणि त्याच्यानंतर आम्ही तुमच्या समोर येतोय। दादांनी सर्व उमेदवार सक्षम दिलेले आहेत। नगराध्यक्ष तुम्ही पहिला तर मार्केट कमिटीचे ते सभापती आहेत, आपल्या तालुक्यासाठी शहरासाठीच नव्हे तर जिल्ह्यासाठी ते सध्या कार्यरत आहेत। आणि दुसरे जे उमेदवार आहेत ते तुम्ही बघताय जे हॉस्पिटल मध्ये बसून काम करतायत, आणि जे तिसरे उमेदवार आहेत ते त्यांच्या घराकडेच आहेत। त्यामुळे आपण मतदान करताना विचार करून मतदान करा, कारण तुमचं मतदान ही मीठ मिरची नाही आहे, आईच्या दुधाची किंमत तुम्ही करा। कारण बाबासाहेब आंबेडकरांनी 18 वर्ष पूर्ण झाल्या मताचा अधिकार आपल्याला दिलेला आहे। खरं काय आहे खोटं काय आहे आपण जाणून घेणं ही काळाची गरज आहे। म्हणून जत शहराचा अजून जर विकास करायचा असेल तर काँग्रेसचं सक्षम पॅनेल हे निवडून यायला पाहिजे। खरं तर तुम्हाला सांगायचं झालं, गेल्या वेळेला दादांनी ज्या वेळेला आम्हाला संधी दिली त्यावेळेला संधीचं सोनं आम्ही करायचा प्रयत्न केला, अनेक रस्ते केले, अनेक नाले केले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान केलं, संत बसवेश्वर महाराज यांच्या पुतळ्यासाठी निधी उपलब्ध करून दिला। जत तालुक्यासाठी दादा फिरतायत, आपला वेळ देतायत, असा कोणताही व्यक्ती नाहीये
की 24 तास उपलब्ध आहे. दादांना तुम्ही रात्री 2 वाजता जरी फोन लावला तर दादा फोन उचलून तुमचं पोलीस स्टेशनचं काम असेल, हॉस्पिटलचं काम असेल, कोणत्याही कामात दादा अग्रेसर असतात. जो दुसरा उमेदवार आहे त्या सद्यस्थितीतला विद्यमान आमदार आहे अशी परिस्थिती आहे. मी तालुकाभर फिरतो. मी बोरगे गावाला गेलो होतो दादा. तिथं 11च्या दरम्यान मी पोहोचलो तर बोरगीच्या त्या सरपंचाला मी फोन केला, कुठं आहे सरपंच तुम्ही म्हणून. तर तो म्हणाला मी आटपाडीमध्ये आहे. मी म्हटलं 11 वाजता का गेलाय आटपाडीला. तर तो म्हणाला आमदारांना भेटायला आलोय. काय काम आहे. तर तो म्हणाला की एक प्रस्ताव आहे ग्रामपंचायतचा, मी तिकडे घेऊन गेलोय. म्हणजे आपल्या तालुक्याची सुद्धा सरपंचांची परिस्थिती अशी आहे, प्रस्ताव सुद्धा आपल्याला आटपाडीला जावं लागायला लागले. उद्या तुमची काय कामं लागली तर परत आम्ही आटपाडीला जायचं का हा विचार करा. आता ते येऊन सांगायला लागले प्राणी संग्रहालय करतो, समुद्र आणतो. हा काय प्रकार आहे. तुम्ही समजून घ्या, विचार करा. बटन दाबताना कशा पद्धतीने करायचं आणि कोण उमेदवार आहेत आपले 23च्या 23 नगरसेवक नगराध्यक्ष हे उमेदवार बघा. पुढच्या पार्टीचे कोण नगरसेवक आहेत ते बघा. आपल्याला वेळ देणारे नगरसेवक आहेत का नाही त्याचा विचार करा. सगळा विचार करून 5 वर्षातनं एकदा खासदार विशाल पाटील साहेब आलेले आहेत. त्यांचं मनापासून खूप खूप आभारी आहे. सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार माननीय श्री विशालदादा पाटील या ठिकाणी आले. त्यांचं जत काँग्रेस पक्षाच्या वतीनं सहर्ष स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. खासदार विशालदादा पाटील यांचं खूप खूप आभारी आहे. पहिल्याच दिवशी आम्हाला लाभले. कारण महाराष्ट्रभर सद्यस्थितीत तुम्ही बघताय दिल्लीमध्ये ज्या पद्धतीनं खासदार विशालदादा पाटील आवाज उचलत आहेत किंवा वेळ देत आहेत त्या पद्धतीनं सुद्धा आता 9 वाजले तरी खासदार साहेब आपल्याला वेळ देण्यासाठी जत शहरामध्ये आलेले आहेत. त्यामुळे तुम्ही 5 वर्षातून एकदा मतदान करणार आहे. कुणाला मतदान करायचं हा विचार करून जातीयवाद न करता विचार करून मतदान करा. मी एवढंच सांगतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद साहेब. यानंतर प्रभाग 6ब मधील सर्वसाधारण श्री विक्रम दादासो ढोणे हे आपलं मत व्यक्त करतील. जत नगर परिषदेच्या 3ऱ्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं आजची ही प्रचार सभा आयोजित केलेली आहे पहिलीच. या प्रचार सभेच्या निमित्तानं पहिल्यांदा जत नरेश श्रीमंत विजयसिंह राजे डफळे सरकार, श्रीमंत अनिल राजे डफळे सरकार, माजी उपसभापती सुभाषदादा कुलकर्णी, माजी उपाध्यक्ष श्री अशोकदादा शिंदे या ज्या मानवांनी या जतसाठी भरपूर योगदान दिलं या सर्व महामानवांना, या महापुरुषांना, या जतच्या ज्यांनी आपलं योगदान दिलं त्यांची आठवण काढून त्यांचं स्मरण करून त्यांना अभिवादन करतो. खऱ्या अर्थानं ही निवडणूक जतच्या समस्यांचे, जतच्या प्रश्नांचे आणि गेले अनेक वर्ष जत शहरातला अनेक प्रश्न दादांच्या माध्यमातून सोडवण्यात आलेले आहेत. आज ही निवडणूक एका वेगळ्या टप्प्यावरती आलेली आहे. ही निवडणूक जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची निवडणूक आहे. या प्रचार सभेच्या निमित्तानं विचारपीठावर उपस्थित असलेले आमचे नेते आदरणीय जानकर साहेब असतील, या जिल्ह्याचे खासदार विशालदादा असतील, तालुक्याचे माजी आमदार विक्रमदादा असतील, त्याच पद्धतीने नगराध्यक्षाचे सर्वात तरुण तडफदार अभ्यासू उमेदवार सुजय नाना असतील आणि सर्वच उमेदवार या काँग्रेस राष्ट्रवादी युतीच्या पॅनलकडे पाहिल्यानंतर या शहराचा चेहरा मोहरा बदलण्याची क्षमता असलेले, या शहराचे प्रश्न माहीत असलेले, या प्रश्नाची सोडवणूक करण्याची क्षमता असलेले उमेदवार माननीय दादांनी दिलेले आहेत. त्यामुळं या उमेदवारांचा अभ्यास, या उमेदवारांचं काम करण्याची पद्धत, या उमेदवारांचा जत शहराशी असलेली नाळ, या उमेदवारांचा जतच्या प्रत्येक कुटुंबाशी असलेला संबंध याचा विचार करून जतकरांनी योग्य निर्णय घेणं काळाची गरज आहे. नाहीतरी नगरपालिकेची कामं असतात काय, कुत्रा मेलंय, गाढव मेलंय, गटर काढायचे, लाईट गेलेले. मग ही कामं आपण ज्या पद्धतीनं नाना शिंदेना सांगू शकतोय, नाना शिंदेच्या टीम मधील 23
नगरसेवकांना सांगू शकतोय, त्याच पद्धतीनं समोर असलेल्या उमेदवारांना आपण सांगण्याचं आपल्याला धाडस होणार आहे का? ज्या पद्धतीनं नाना शिंदे साहेब असतील अथवा विक्रमदादा असतील अथवा आणि काँग्रेस शरद पवार गट आणि आम्हा कार्यकर्ते आम्हाला सांगण्याचं जे तुम्ही कुठलाही मध्ये आड पडता न आणता ज्या पद्धतीनं सांगू शकणार आहे, कुठलाही मध्ये गार्ड येणार नाही, कंपाऊंड येणार नाही, कंपाऊंडवर गार्ड गेटवर गार्ड अडवणार नाही, त्यानंतर परत कुठला तरी कामगार अडवणार नाही, परत त्याला नंतर दुसऱ्याला सांगावं आणि तिसऱ्यांदा निरोप जाणार आहे. मग अशा माणसांच्या हातात जर जत शहर दिलं तर या जत शहराची दुरावस्था काय होईल याचा विचार बांधवांनो आताच करा. वेळ गेल्यानंतर पश्चाताप करण्यापेक्षा वेळेपूर्वी योग्य निर्णय घ्या, एवढंच एक कळकळीचं आवाहन करतो. ही निवडणूक आपल्या शहराचे, आपल्या कुटुंबाचे, आपल्या रोजच्या प्रश्नांची निवडणूक आहे आणि ही प्रश्नांची जाणीव असलेले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुजय नाना असतील आणि इतर सर्व उमेदवार जे 1 ते 11 प्रभागात हात्या चिन्हावर ते 6 प्रभागामध्ये हात आणि कवची चिन्ह आहे. हा प्रभाग जत शहर हे शेतकऱ्यां समाविष्ट असलेला शहर आहे. या शहरात नवीनच शहराची नगरपालिकेची निर्मिती झाल्यानंतर आत्ताच बाळसं झालेला आहे आणि त्यामुळे अनेक प्रश्न सुटले नसतील हे आम्हाला मान्य आहे, पण ही सोडवण्याची क्षमता असणारी लोक पाहिजेत. नाहीतरी माझं आणि माझं कुटुंब आणि माझे व्यवसाय याच्या पलीकडे माझं जत शहर म्हणून पाहिलं पाहिजे. दादा एक उदाहरण देतो. आज काही लोक जतच्या शहराच्या पुळका म्हणून आलेले आहेत. या लोकांचे व्यवसाय उद्योग जिल्ह्याच्या अनेक ठिकाणी आहेत. त्यांनी जतच्या प्रश्नासाठी कधी रुपया खर्च केलेला नाही, पण व्यवसायाच्या निमित्ताने सांगली मिरजेमध्ये त्यांचा जो व्यवसाय आहे त्या व्यवसायाच्या बाहेर एक बगीचा उभा केलेला आहे. मग माझं या मंडळींना आव्हान आहे, तुम्ही आज ज्या पद्धतीने जतच्या जनतेच्या दारात मतदान मागताय त्या पद्धतीने या जतच्या जनतेच्या दारात एखादा बगीचा तुमच्या व्यवसायाच्या नावानं ज्या पद्धतीने मिरजेला केलाय त्या पद्धतीने करण्याचं का धाडस केलं नाही? दुसरी गोष्ट, निम्म काम आपल्याला विरोधी पक्षानंच केलेलं आहे. ज्यांच्या प्रयत्नातून जतची नगरपालिका स्थापन झाली ते भाजपचे ज्येष्ठ नेते ऍडव्होकेट श्रीपाद आष्टेकरांनी त्या जत शहराची एक चिंता व्यक्त केलेली आहे. हा शहराचा उमेदवार शहराला वेळ देणारा असावा. म्हणजे ज्या भारतीय जनता पक्षानं आज विकासाच्या गप्पांनी कोटीच्या कोटी उड्डाणे अशा पद्धतीनं जे प्रचार आणि प्रसार सुरू केलेला आहे, पण जतकरांनो एक संत चोखामेळ्यांचा एक अभंग आहे, तो आठवा, काय भुललासी वरली या रंगा. अशा कोटीच्या गप्पेला जर भुलला तर 5 वर्ष आपल्याला पश्चाताप करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. त्यामुळे जतकरांनो ही संधी सोडू नका. वेळ गेल्यानंतर पश्चाताप करण्यापेक्षा वेळेपूर्वीच योग्य निर्णय घ्या असं कळकळीचं आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो. नगराध्यक्षासह 11 प्रभागामध्ये 23 उमेदवारांना त्यापैकी 22 उमेदवारांचं चिन्ह हात आहे आणि प्रभाग क्रमांक 6 मध्ये राष्ट्रीय समाज पक्ष जानकर साहेबांच्या माध्यमातून एक चळवळीतील कार्यकर्ता म्हणून जानकर साहेबांनी दादांना काँग्रेस पक्षाकडे विनंती करून माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर उमेदवारी देऊन विश्वास दाखवलेला आहे. तर जतकरांनो जानकर साहेब महाराष्ट्रभर बहुजन चळवळ, सर्वसामान्य चळवळ, शेतकऱ्यांची चळवळ राबत घरादाराचा त्याग करून ही चळवळ करतात. त्या चळवळीतून पुढे आलेला एक मी कार्यकर्ता आहे. तर तुम्ही जतकरांनो तुमच्यासाठी मी अहोरात्र काम करण्यास बांधील आहे आणि करतोय का नाही हे तुम्हाला पण माहित आहे. त्यामुळे काम करण्यासाठी जानकर साहेबांचा विश्वास चालता ठेवण्यासाठी तुम्ही मला प्रभाग क्रमांक 6 मधून क बचत चिन्हावरील बटन दाबून विजयी करावं आणि 23 तारखेला महाविजय साजरा करण्यासाठी जानकर साहेबांना सुद्धा निमंत्रण देतो. नानांच्या, विक्रमदादांच्या सर्वांच्याच सहमतीनं एवढंच बोलून मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद साहेब. तुमचं हे पोट तिडकीने मांडलेले विचार आता मला वाटतं जत नगरवासिकांना समजले असतीलच आणि ते त्याच्यावरती विचार करतील आणि आपल्या काँग्रेस पक्षाला भरघोस मतांनी हे निवडून आणतील. तर यानंतर आपल्या काँग्रेस पक्षाचे नेते दीपक शिंदे यांची कन्या कुमारी सृष्टी दीपक शिंदे या आपले विचार इथं व्यक्त करणार आहेत.
सर्वप्रथम महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करते. त्यानंतर शाहू फुले आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करते. त्याचबरोबर या व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री जानकर साहेब असतील, सुकुमार कांबळे साहेब असतील, आपल्या सांगली जिल्ह्याचं एक दमदार व्यक्तिमत्व आपले विशालदादा पाटील साहेब असतील, विक्रमदादा सावंत असतील, आपल्या जत तालुक्याचे माजी आमदार विक्रमदादा सावंत असतील. त्याचबरोबर जत नगर परिषदेला लाभलेले एक सक्षम व्यक्तिमत्व काँग्रेसचं, अर्थात ज्यांना एक राजकीय, कौटुंबिक त्याचबरोबर कार्याचा एक सक्षम वारसा आहे असे आपले नानासाहेब शिंदे असतील. आणि मंचावर उपस्थित महाराष्ट्र राज्यातील सर्व स्वाभिमानी काँग्रेसचे नेत्यांना मी माझा नमस्कार सांगते. मित्र, सुरुवात कुठून करू हे लक्षात येत नाहीये, कारण सर मी परवा भाषण केलं त्यावर कमेंट अशी आली होती की काँग्रेसनं केलं काय. मला आता काँग्रेसच्या सुरुवातीपासून इथपर्यंत सांगेपर्यंत भरपूर काँग्रेसची कामे तुम्हा सर्वांनाच माहिती की काँग्रेसनं केलंय काय, त्यासाठी तुम्ही सर्वजण इथे उपस्थित आहात. परंतु ज्यांनी कमेंट केली काँग्रेसनं केलंय काय, मला त्यांना सांगायचंय, भावा तू जेव्हा जन्माला सुद्धा आला नव्हता तेव्हा काँग्रेस अस्तित्वात होतं. इतकंच नव्हे तर तू ज्या शाळेतला भात खाल्लास मधल्या सुट्टीतला, ती भाताची योजना सुद्धा काँग्रेस सरकारनेच केली होती. नव्हे इतकं नव्हे, मनरेगा असेल, जे आधार कार्ड सध्या वापरतो ते असू दे, किंवा ज्या संविधानावरती आपला भारत देश सध्या चालत आहे ते संविधान असू दे. मी म्हणत नाही काँग्रेसनं संविधान केलंय, परंतु संविधान करण्यापासून ते आज तागायत काँग्रेसचा देश चालवण्यापर्यंत वाटा खरंच मित्र आपण सर्वांनी समजून घेतला पाहिजे. मला सांगा, असं म्हणतात की भारतात सोन्याचा धूर निघत होता, परंतु सध्या जेव्हा आपण इंग्रजांचा विचार करायला गेला, 150 वर्ष इंग्रजांनी भारतावर राज्य केलं, भारताला अक्षरशः खिळखिळा करून सोडलं होतं. सोन्याचा धूर निघणारा भारत तर काय वेळ आली होती इंग्रजांनंतर. परंतु 1947 नंतर भारत स्वातंत्र्य झाल्यापासून ते आज तागायत पर्यंत एक स्वातंत्र्य भारतापासून आधुनिक भारतापर्यंत जे स्वप्न चालू आहे ते काँग्रेस सरकारने निर्माण केलंय असं मला वाटतं. मला सांगा, एखादी बिल्डिंग तेव्हा भक्कम उभी राहते जेव्हा त्याचा पाया भक्कम असतो, आणि आपल्या भारत देशाचा विकासाचा पाया हा काँग्रेसनं मजबूत केलाय. कारण भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा आपलं भारत काही सुद्धा नव्हतं. सध्या जे काही भारताचं आहे ते अस्तित्व, तो पाया हा काँग्रेस सरकारमध्येच मजबूत झाला, हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. संविधान निर्मितीमध्ये काँग्रेसचा वाटा आहे. इतकंच नव्हे तर एक धर्मनिरपेक्ष राज्य, धर्मनिरपेक्ष भारत घडवण्याचा वाटा हा काँग्रेसचा आहे. तर जे कमेंट करतायत काँग्रेसनं केलंय काय, त्यांनी आधी 150 वर्षांपूर्वीचा इतिहास ते आजपर्यंत समजून घ्या. मोदी सरकार आत्ता आलंय, ज्याप्रमाणे म्हणतात ना, मोदी सरकार आत्ता आले, परंतु जे खरा भारत घडवलाय हा काँग्रेस सरकारने घडवलाय हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि जो आपल्या राज्याचं राहू दे, देशाचं राहू दे, आता जत नगर परिषदेची निवडणूक चालू आहे तर आपण त्यावरतीच बोलू. मला सांगा, आपल्या जत तालुक्याला दशके दुष्काळाचा तालुका असं म्हणलं जायचं, तो कलंक पुसण्याचं काम आपल्या समोर असलेले विक्रमदादा सावंत यांनी केलंय. त्यामुळे आपण सर्वांनी हे समजून घेतलं पाहिजे की खऱ्या अर्थानं दुष्काळाचा कलंक घालवणारे पाणीदार आमदार काँग्रेसमध्ये आहेत. त्यामुळे काँग्रेसने नेमकं करतोय काय आणि केलंय काय हे तुम्ही आम्ही समजून घ्या. त्याचबरोबर आपल्या जत नगर परिषदेला लाभलेले नाना काका शिंदे असतील, त्यांचं काम हे पिढ्यांपासून चालत आलेलं आहे. समाजासाठी नव्हे, फक्त समाजासाठी नव्हे तर संपूर्ण जत तालुक्यासाठी नाना काका नेहमी वेळोवेळी तयार असतात. त्यांचं काम तुम्ही आम्ही समजून घेऊया. आणि प्रत्येक विक्रमदादांनी जे पॅनल तयार केलंय त्या पॅनल मधला हर एक उमेदवार तुमच्या आमच्या सर्वांच्यातला आहे. कोणताही कौटुंबिक वारसा किंवा घराणेशाही याच्यामध्ये झालेली नाहीये, हे सर्व जतकरांनी आधी समजून घ्या. तुमच्या जवळचा नव्हे, तुमच्या कुटुंबातला हर एक उमेदवार विक्रमदादांनी आपल्याला दिला आहे. तो उमेदवार निवडून यासाठी आला पाहिजे, कारण ज्याप्रमाणे आता बोलून गेले सर्वजण, जेव्हा एक हाती सत्ता असते तेव्हा जतचा खऱ्या अर्थानं विकास होत असतो. त्यामुळे नक्कीच ह्या निवडणुकीत तुम्ही सर्वांनी काँग्रेस पक्षाचं जे काही काँग्रेसचा जो हाताचा पंजा आहे त्याच्या समोरचं बटन दाबून काँग्रेस पक्षाला नक्कीच एक हाती सत्ता दिली पाहिजे. कारण जे सध्या आता मोदी सरकार आहे
तुमच्या आमच्या सर्वांचा जिव्हाळ्याचा असणारा विषय म्हणजे राम मंदिर असो. त्या राम मंदिराचं जेव्हा संपूर्ण बांधकामही झालं नव्हतं तेव्हा उद्घाटन त्याचं झालं गेलं होतं, हे सर्वांना माहिती आहे. परंतु जे भाजपचे चमचेगिरी करणारे असतात ते म्हणतात आमच्या मोदी सरकारनं राम मंदिर बांधलं. परंतु ज्याप्रमाणे एखाद्या पाण्यात गळ टाकला जातो माशाला पकडण्यासाठी, त्याप्रमाणे हे मोदी सरकार प्रत्येक निवडणूक आली की कधीतरी लाडक्या बहिणीचा गळ टाकतो, कधीतरी असा राम मंदिराच्या उद्घाटनाचा गळ टाकतो. हे तुम्ही आम्ही समजून घ्या. हे जे काही मोदी सरकार करतंय ते फक्त निवडणुकीपुरते आणि सत्तेपुरतं असतं. परंतु काँग्रेस पक्षाला कधी सुद्धा सत्तेचं आमिष नव्हतं. सत्ता आणि सत्तेचा जो काही मध्य असतो म्हणजे सेवा, तो सेवा करण्याचा धर्म हा काँग्रेसचा आहे. काँग्रेसनं कधी सुद्धा जातीपातीचं राजकारण केलेलं नाहीये. त्यामुळे तुम्ही आम्ही एक भारत धर्मनिरपेक्ष घडवण्यासाठी आणि आपला जत तालुका, आपलं जत शहर एक विकसित शहर करण्यासाठी आणि नगर परिषदेच्या निवडणुका ज्याप्रमाणे सांगितल्यात, नगर परिषद म्हणल्यावरती किंवा आपलं गाव म्हणल्यावर छोट्या मोठ्या समस्या असतात. तर ज्या छोट्या मोठ्या समस्या असतात ते इतर कोणी सोडवू शकत नाही किंवा आपण छोट्या छोट्या समस्या सांगण्यासाठी इतर शहरात जाऊ शकत नाही. त्यामुळे जो आपल्या जवळचा उमेदवार आहे, ही संधी विक्रमदादांनी दिली. आपल्या जवळचा उमेदवार आपण सर्वांनी निवडून आणूया, खऱ्या अर्थाने जतचं शहर घडवूया. सगळ्यांना शेवटी इतकीच विनंती करते, निवडणुकीच्या दिवशी प्रत्येक मत महत्वाचं आहे. पैसे खूप जण वाटतील, खूप जण खूप आमिष देतील, परंतु सर्वांच्या मनामनात एकच हाताचा पंजाच असला पाहिजे आणि सर्वांनी मतदान केंद्रावरती गेल्यावर हाताचा पंजा दाबून आपल्या विक्रमदादांचे जे काही स्वप्न आहे जत शहराचं ते सत्यात उतरवण्यासाठी, आपल्या जवळच्या उमेदवारांना एक संधी देण्यासाठी, तुमची सेवा करण्यासाठी आपण सर्वजण संधी देऊया आणि हाताचा पंजा दाबून सर्व उमेदवारांना भरघोस मताने विजयी करूया. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद सृष्टीताई. खूप छान. काँग्रेस पक्षाचा अभ्यास आणि इतिहास हा अभिमानास्पद आहे आणि तुमचे हे विचार ऐकल्यानंतर लोकांना समजलं असेल की काँग्रेस पक्षाने केले काय. तर ह्या सगळ्या गोष्टी समजल्या असतीलच. तर मंडळी, जत शहराला आज एक असा नेता हवा आहे जो शब्द देईल आणि पूर्ण करेल, जो फक्त राजकारण करणार नाही तर काम घडवून आणेल, जो जात धर्म न पाहता सर्वांना न्याय देईल, जो शहराला प्रामाणिकपणे चालवेल. आणि म्हणूनच आज आपल्या समोर उभे आहेत जत नगराध्यक्ष पदाचे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार, लोकांच्या आशेचा नवा चेहरा, विकासाचा स्पष्ट रोडमॅप घेऊन आलेले तरुणाईचे नेते, कर्मशील, शांतपणे निर्णायक व्यक्तिमत्व माननीय सुजय नाना अशोकराव शिंदे. जत नगर परिषद पंचवार्षिक निवडणूक 2025 या निवडणुकीच्या प्रचारार्थ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी, राष्ट्रीय समाज पक्ष, डीपीआय आघाडीचे प्रचारार्थ मंचावर उपस्थित महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदरणीय माधवजी जानकर साहेब, या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार विशालदादा पाटील, डीपीआयचे प्रमुख नेते आदरणीय सुकुमार कांबळे सर आणि ज्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आजपर्यंत जत शहराची वाटचाल चालू आहे आणि ज्यांच्या नेतृत्वावर हे पॅनल तयार झालेलं आहे ते तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके नेते माजी आमदार आदरणीय विक्रमसिंह दादा सावंत, काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष महादेवजी पाटील साहेब, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आदरणीय प्रकाशरावजी जमदाडे साहेब, मार्केट कमिटीचे माझे सहकारी बाबासाहेब माळी, बिराप्पाना शिंदे, त्याचबरोबर मंचावर उपस्थित असणारे काँग्रेसचे शहराध्यक्ष निलेशजी बामणे, आमच्या या पॅनलचे प्रभाग क्रमांक 1 ते 11 मधील सर्व नगरसेवक, उपस्थित पत्रकार आणि खरंच ज्यांच्या हातामध्ये आहे ही जतची निवडणूक, हे तुम्ही निर्णय घेणार आहे ते सर्व आमचे मतदार बंधू भगिनींनो, सर्वांना मनापासून नमस्कार. निवडणूक आलेली आहे. मला आनंद आहे दादा की सर्वात पहिल्यांदा आपलं पॅनल डिक्लेअर झालं, सर्वात पहिल्यांदा प्रचाराचा शुभारंभ आपला झाला, सर्वात पहिल्यांदा प्रचाराच्या रॅली आपल्या चालू झाल्या, फॉर्म भरण्याची मोठी रॅली आपलीच झाली, त्यानंतर पहिलीच सभा
आमच्या काँग्रेस आणि रासप आघाडीचीच झाली. सांगायचं याचं कारण असं आहे, कारण एक चांगलं सक्षम आणि योग्य असं उमेदवारांचं पॅनल दादांनी दिलेलं आहे. यासाठी फार चांगले दादांनी यावेळेस योजना आणि आखणी केली होती. पॅनल तयार करताना बऱ्याच स्पर्धा आल्या. प्रभाग क्रमांक 6 मध्ये जे आपल्या रासप आघाडीकडून आमचे इच्छुक उमेदवार होते विक्रम ढोणे साहेब, यांना पॅनलमध्ये घ्यायचं होतं. जानकर साहेबांचा अगोदर 15-20 दिवसापूर्वीच दादांना फोन आलता, दादा माझा पहिला तुम्हाला पाठिंबा आहे, मी येणार आहे, जतमध्ये बोलणार आहे. आणि त्याच पद्धतीने जानकर साहेबांनी पहिल्याच सभेला हजेरी लावल्याबद्दल आपले विशेष आभार आहेत साहेब. आजची प्रमुख वक्त्यांना आपण वेळ द्यायचा आहे, त्यांचं ऐकायचं आहे, नुसतं ऐकायचं नाही, ते डोक्यात घ्यायचं आहे, ते आपल्या मतरूपी आशीर्वादाने आम्हाला द्यायचं आहे. आता माझी उमेदवारी का हा प्रश्न बऱ्याच जणांना पडलाय, जतकरांना पडलाय की नाना शिंदेचीच उमेदवारी का काँग्रेस पक्षाने. माझी उमेदवारी तुमच्या माहितीसाठी सांगतो, माझ्या व्यक्तिगत महत्वाकांक्षेसाठी नाही. माझे आजोबा स्वर्गीय बी आर काका शिंदे असतील, माझे वडील स्वर्गीय अशोकदादा शिंदे असतील, यांचा समाजकारणाचा वारसा पुढे नेण्यासाठी माझी उमेदवारी आहे. माझी उमेदवारी कशासाठी आहे? माझी उमेदवारी माझे नेते विक्रमदादा असतील आणि माझ्या पक्षानं असू दे, माझ्या पात्रतेवर विश्वास ठेवला म्हणून माझी काँग्रेस पक्षाकडनं उमेदवारी आहे. ही माझी उमेदवारी माझी जन्मभूमी, माझी कर्मभूमी असलेल्या जतनगरीच्या नागरिकांशी असलेल्या पिढ्यानपिढ्याचं रक्तापलीकडचं नातं आहे, त्यासाठी माझी उमेदवारी आहे. माझी उमेदवारी कशासाठी आहे? तर माझी उमेदवारी माझ्यावर प्रेम करणाऱ्या, माझ्या शेकडो अशा माझ्या विचाराच्या, माझ्या लहान मोठ्या मित्रांच्या साथीनं त्यांच्या धरलेल्या हट्टासाठी आहे. त्यांच्या एक चांगल्या विचारासाठी माझी उमेदवारी आहे. या जगच्या विकासासाठी उमेदवारी आहे. केवळ सगळ्यांना वाटते की आदरणीय दादा असतील, विशालदादा असतील किंवा विश्वजित कदम साहेब असतील, मार्केट कमिटीची निवडणूक साधारणतः 2.5-3 वर्षापूर्वी झाली. अजून नगरपालिकेच्या निवडणुका लागणार होत्या. त्यावेळेस नगरपालिकेच्या निवडणुकीचं वारं होतं. त्यावेळेस खरं दादा मी नगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी करत होतो. मी केली ही तयारी, परंतु नेमकं असं झालं की नगरपालिकेच्या निवडणुका पुढे गेल्या, प्रशासक कालावधी वाढला आणि दरम्यानच्या काळात सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लागली. त्यावेळेस सुद्धा आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली आम्हाला काम करण्याची संधी मिळाली. विशेष म्हणजे मार्केट कमिटीमध्ये सभापती म्हणून काम करण्याची आपल्या जत तालुक्याला पहिल्याच वर्षी लगेच आपल्याला संधी दिली. आताही मार्केट कमिटीचा सभापती म्हणून काम करतोय. मला अभिमान आहे. या नेत्यांनी माझ्यावर त्यावेळेसही विश्वास ठेवला. मार्केट कमिटीमध्ये सुद्धा माझे आजोबा सभापती होते, माझे वडील सभापती होते. तिसरी पिढी मला तिथं काम करण्याची संधी मिळाली. मला आनंद आहे. माझ्या जत तालुक्यातल्या शेतकरी असू दे, कवटेमंकाळ तालुक्यातला शेतकरी असू दे, मिरज तालुक्यातले शेतकरी असू दे, ह्याची महत्वाची संस्था होती. त्या संस्थेवर काम करायची जबाबदारी दिली. अवघड होतं. मला दादा देताना मला थोडी भीती वाटली होती की एवढी मोठी जबाबदारी आपण आता लगेच पेलू शकू का, विचार केला. परंतु मला असं होतं, त्या संस्थेशी माझं वेगळं नातं होतं. कारण काकांनी तिथं काम केलं होतं, दादांनी तिथं काम केलं होतं, सगळ्या नेते मंडळींचा विश्वास होता. दादा ठामपणे माझ्या मागा उभे होते. मग त्यावेळेस तिथं कामाची जबाबदारी घेतली आणि खरं सांगतो तुम्हाला, एक चांगलं काम तुम्ही मार्केट कमिटीची कामं सुद्धा आपल्या वर्तमानपत्रातून बातम्यांमधून बघत असाल. अगदी चांगलं काम म्हणजे भारतात, आशिया खंडात म्हणजे आपली हळदीची बाजारपेठ सांगलीची प्रसिद्ध आहे. ती नावारूपाला आणण्यासाठी, त्याचा विश्वास निर्माण करण्यासाठी, जो विश्वास म्हणजे शेतकऱ्यांमध्ये त्या बाजारपेठेतला आहे, तो विश्वास टिकवण्याचं काम केलं. चांगली कामं तिथं केलेली आहेत. अमृत महोत्सवी वर्ष चालू आहे, तिथंही चांगलं त्यामध्ये उपक्रम राबवलेले आहेत. फळ मार्केटमध्ये तिथं मोठं शेड आपण आपला 3.5 कोटी रुपयाचं काम धरलंय. विशेष म्हणजे जत शहरामध्ये आज डाळिंब मार्केट जनावर बाजाराच्या आवारात तिथं सेल हॉल होते. तिथला विकास करणं आमच्या डोक्यासमोर होतं. दादांनी सांगितलं की नाही म्हणले, पहिल्यांदा आपल्याला इथल्या डाळिंब मार्केटचा विकास करायचा आहे. त्यावेळेस एक चांगला प्लॅन तयार केला. तिथं चांगला एस्टिमेट करून घेतलं, त्याला मंजुरी आणली. जवळजवळ 3 कोटी रुपयाचं काम आता अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे. म्हणजे फार मोठं गरजेचं काम.
आज मार्केट कमिटीच्या माध्यमातून जत मार्केट कमिटीच्या आवारामध्ये भाजीपाले सौदे बघा तुम्ही सकाळच्या सत्रामध्ये, म्हणजे इथल्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी दादांच्या नेतृत्वाखाली एक चांगलं काम आज सांगायला आनंद आहे दादा. मार्केट कमिटीचा कवठे मंकाळ मधला पंपाची सुद्धा अंतिम टप्प्यामध्ये आपण ते काम आणलेलं आहे. तिथेही भाजीपाले सौदे चालू केलेले आहेत, म्हणजे तिथेही विश्वास निर्माण केला. मार्केट कमिटीचं उत्पन्न सगळ्यात वाढवायची जबाबदारी नेत्यांनी सांगितलं होतं की उत्पन्न वाढवलं पाहिजे, त्याचं वाढावा आला पाहिजे, तेही केलेलं आहे. मार्केट कमिटीचं उत्पन्न आता 18.5 कोटीपर्यंत नेलेलं आहे. म्हणजे हे जबाबदारीनं काम केलेलं आहे आणि आम्हाला आता आमच्या जत शहरासाठी काम करायचं आहे, तो विश्वास आहे. कारण इथल्या सगळ्या जत शहराची माहिती खडानखडा आम्हाला आहे. दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही आता दादा 2014 पासून आपण म्हणजे विधानसभा लढवली, आमचा थोडक्यात पराभव झाला म्हणून दादा थांबले नाहीत. दादांचे सगळे आम्ही साथीदार दादांच्या मागे राहिलो. आम्ही त्यांच्या मागे उभं राहून एवढी चांगली बांधणी तालुक्यामध्ये केली, शहरामध्ये केली. 2014ला सुद्धा दादांना शहरानं मताधिक्य दिलेला आहे, 2019लाही मताधिक्य दिलेला आहे. खासदार विशालदादांनाही जत शहरानं मताधिक्य दिलेलं आहे. आता सुद्धा झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये अगदी थोडकं मताधिक्य त्यांना मिळालेलं आहे. तुम्हाला सांगतो म्हणजे इथल्या लोकांचा विचार हा काँग्रेस धार्जिनी आहे, पुरोगामी विचार आहे. आपल्या चळवळीतले कार्यकर्ते सगळे, जानकर साहेब मगाशी म्हणले की चळवळीतला मी कार्यकर्ता आहे म्हणून मला विक्रम डोणे जानकर साहेबांनी आम्हाला संधी दिली. साहेब आम्ही सगळेच चळवळीतले आहोत, आम्ही सगळेच पुरोगामी विचाराचे आहोत, आम्ही जातीवादी विचाराचे विरोधातले आहोत आणि जत शहरातले सगळे नागरिक तशा विचाराचे आहेत, सगळेच नागरिक तशा विचाराचे आहेत. यांना जातीवाद चालत नाही. साहेब आम्हाला अभिमान आहे, आमचं ग्रामदैवत चिंगीबाबाचं मंदिर आहे, आम्ही सगळेजण चिंगीबाबाला जातो, तिथं कुठलाही भेदभाव मानत नाही. आम्ही यल्लामादेवीची यात्री सगळी मिळून यात्रा साजरी करतो, आम्ही नवरात्र उत्सव सगळे मिळून साजरा करतो, आमच्यात कुठलाच भेदभाव नाही. आम्ही बसवेश्वर जयंती एकत्र करतो, आम्ही आंबेडकर जयंती एकत्र करतो, आम्ही शिव जयंती एकत्र करतो, आम्ही अण्णाभाऊ साठे जयंती एकत्र करतो. मग कुठं भेदभाव आमच्यात राहिलेला आहे? हा भेदभाव आणू नका. येणारी निवडणूक विकासाच्या कामापेक्षा कदाचित जातीपातीवरील म्हणून मला पहिल्यांदाच तुम्हाला सांगायचा, हा विचार पहिल्यांदा डोक्यातून काढा. आम्ही एक शाश्वत असा विकासाचा आराखडा येणाऱ्या 2-3 दिवसात लोकांसमोर मांडणार आहोत. दादा ते बोलतील, कारण एक शाश्वत असं तुम्हाला आम्ही विकासाचा आराखडा, एक विजन तुमच्या समोर घेऊन मी व माझे सर्व सहकारी उमेदवार तुमच्या समोर येणार आहोत आणि तुम्हाला समजून सांगणार आहे हे जतचं विजन आमच्याकडे आहे. बरेच जण म्हणतात ब्ल्यू प्रिंट आहे, माझ्याकडे ब्ल्यू प्रिंट आहे, परंतु आम्ही तुम्हाला 100% सांगतो ते विजन मांडणार, तुमच्या समोर ठेवणार, शाश्वत असणार. उगीच तुम्हाला काय हवाई स्वप्न न दाखवता एक चांगलं जे आमच्याकडून असेल ते कालबद्ध कार्यक्रम आम्ही तुमच्या समोर ठेवणार आणि आम्ही जतकरांकडून संधी मागणार आहोत. आम्ही म्हणणार नाही आम्ही निवडून आलो, तुम्ही निवडून आणायचं आहे आम्हाला, मगच म्हणणार आम्ही निवडून आलो. आणि निवडून आणल्यानंतर मी जास्त वेळ घेणार नाही, आपल्याला प्रमुख वक्त्यांचं ऐकायचं आहे. मी एवढंच सांगेन, प्रत्येक क्षेत्रामध्ये आम्हाला काम करायचं आहे आणि खास करून बऱ्याच गोष्टी आता एक थोडक्यात दादा आपल्याला सांगतो की जत शहराची जबाबदारी जर घ्यायची असेल तर इथल्या प्रत्येक नागरिकाची म्हणजे महिला माता भगिनींच्या संरक्षणाची जबाबदारी सुद्धा आम्ही घेऊ, इथल्या तरुणांना सुधारण्याची जबाबदारी आम्ही घेऊ. इथं जे प्रकार चालू आहे म्हणजे प्रशासक काळात जे मोडकळीस आलेलं नगरपालिका प्रशासन आहे ते सुधारण्याचं पहिला काम करू. इथं तुम्हाला कधीही पश्चाताप होणार नाही. येणाऱ्या पुढच्या 5 वर्षामध्ये मी असू दे, माझे सर्व सहकारी नगरसेवक असू देत, तुमच्या प्रत्येकाच्या हाकेला ओ देणारे नगरसेवक आहेत. मला अभिमान आहे की तुम्ही बघा, आज दादांनी सांगितलं की नगरसेवकांना बोलायची संधी द्या. माझ्या भगिनी किती चांगल्या बोलल्या, हेच तुम्हाला चांगलं उदाहरण सांगतो की हे सगळे सभागृहात बोलणारे आहेत. यांना सगळ्यांना इथल्या प्रश्नांची जाण आहे. त्यामुळं तुम्हाला सगळे उमेदवार मगाशी तुम्ही बघितलेले आहेत, हे सगळेजण सामाजिक कार्यातून तयार झालेले उमेदवार आहेत. या उमेदवारांचा पार्श्वभूमी बघा. आमचे सगळे उमेदवार हे समाजातले आहेत, लोकांचं काम करून त्यांनी उमेदवारी मिळवली आहे. म्हणून आदरणीय विक्रमसिंह दादांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस, रासप, डीपीआय, समविचारी सर्व पक्षांच्या आघाडीचं हे पॅनल आपण विजयी करावं. येत्या 2 तारखेला हातासमोरचं तसंच प्रभाग क्रमांक 6 मध्ये हाताच्या आणि कमळाच्या आपल्या हाताच्या आणि कपबशीच्या पुढचं
बटन दाबून, कमळाच्या पुढचं दाबू नका एवढंच सांगतो. हाताचं आणि कपबशीचं 6 नंबर प्रभागामध्ये आणि नगराध्यक्ष पदाचं सुद्धा हाताचं चिन्ह आहे. असं एकूण 23 आणि नगराध्यक्ष 24 हे सगळे उमेदवार निवडून आणायची जबाबदारी तुमची आहे. तुम्ही निवडून आणणार ही मला खात्री आहे. हा विश्वास इथं घेऊन इथं सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद नाना. ज्या पद्धतीने तुम्ही ठोसपणे तुमचे मत व्यक्त केले आहेत आणि सांगली कृषी बाजार समितीचे यशस्वी सभापती म्हणून तुम्ही ज्या पद्धतीने कारभार आतापर्यंत सांभाळत आलेला आहात, लोकांमधील सहज वावर आणि प्रामाणिक नेतृत्व, त्यामुळेच आज तुम्ही जत शहराच्या नागरिकांमध्ये त्यांच्या मनामध्ये एक वेगळी जागा निर्माण केलेली आहे. तर यानंतर आपण जत तालुक्याच्या मातीला दिशा देणारे, शेतकऱ्यांसाठी रात्रंदिवस रस्त्यावर उतरणारे, विकास कामाची परंपरा जपणारे, आपल्या नेतृत्वाने जतचे नाव राज्य पातळीवर नेणारे आपले माजी आमदार आणि लढवय्या नेता माननीय विक्रमदादा सावंत हे आपले विचार व्यक्त करणार आहेत. जोरदार टाळ्यांच्या. येत्या 2 तारखेला होऊ घातलेल्या जत नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं काँग्रेस पक्षाच्या त्याचबरोबर महाविकास आघाडीचे सर्व पक्ष घटक यांच्या माध्यमातून दिलेल्या या काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्तानं या विचारमंचावर उपस्थित असणारे राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा राज्याचे माजी मंत्री सन्माननीय जानकर साहेब, त्याचबरोबर या विचारमंचावर उपस्थित असणारे आपल्या जिल्ह्याचे धडाडीचे खासदार सन्माननीय विशाल दादा, त्याचबरोबर डीपीआयचे मुलुक मैदान तोप सन्माननीय सर, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे आमच्या तालुक्याचे तालुका अध्यक्ष सन्माननीय पाटील साहेब, त्याचबरोबर माजी सभापती कोडक साहेब, या काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्षाचे उमेदवार, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान चेअरमन सन्माननीय नाना शिंदे, मार्केट कमिटीचे संचालक माळी साहेब, मार्केट कमिटीचे संचालक सन्माननीय शिंदे साहेब आणि या विचारमंचावर उपस्थित असणारे सर्वच काँग्रेस पक्षाचे नगरसेवकाचे उमेदवार, त्याचबरोबर प्रभाग 6 मधील राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार धोने साहेब आणि या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच जत शहरातील मतदार बंधू भगिनीनो आणि या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच आमचे पत्रकार बंधू, खरं तर जत नगर परिषदेची ही 3री पंचवार्षिक निवडणूक आहे. पहिली पंचवार्षिक निवडणूक झाली त्यावेळेस या जत शहरानं आमच्यावर विश्वास ठेवून पहिल्याच ह्याला 7 नगरसेवक निवडून दिले आणि दुसरी पंचवार्षिक निवडणूक झाली त्यावेळेस काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवून या ठिकाणी 6 नगरसेवक निवडून आले आणि नगराध्यक्षाचा उमेदवार या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आमचा निवडून आला आणि त्या पंचवार्षिक मध्ये या जत शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न केले. ज्या पद्धतीनं 2019ला या जत शहरातल्या लोकांनी त्याचबरोबर तालुक्यातल्या लोकांनी विधानसभेची जबाबदारी माझ्यावर दिली आणि ती जबाबदारी दिल्यानंतर या जत शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी जे काही या जत शहरात जवळजवळ 19 कोटीचा निधी आज वेगवेगळ्या जत शहराच्या कामामध्ये आम्ही आणला आणि आज या निमित्तानं ज्या गेल्या पंचवार्षिक मध्ये या जत शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर भेडसावत होता, ती आज योजना आज या ठिकाणी पूर्णत्वास येऊन या ठिकाणी काम चांगल्या पद्धतीनं
आज चालू आहे. आणि त्याचबरोबर या जत शहरातल्या नगर परिषदेच्या इमारतीसाठी सुद्धा वेळोवेळी पाठपुरावा करून या ठिकाणी आज तोही निधी या ठिकाणी मंजूर झालेला आहे आणि येणाऱ्या काळात तो सुद्धा निधी या ठिकाणी आपल्या नगर परिषदेची इमारत पूर्ण होते. त्याचबरोबर या जत तालुक्यात आणि या जत शहराच्या वैभवात भर पडण्यासाठी आरोग्यासाठी इमारत आणली. त्याचबरोबर महसूलमधनं तहसीलदार कार्यालय उभा झालं आणि न्यायालय त्याच्यासाठी सुद्धा या ठिकाणी निधी आणला आणि ते सुद्धा या ठिकाणी काम सुरू झालेलं आहे. मार्केट कमिटीच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे की या दुष्काळी तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळावा म्हणून पहिल्यांदा डाळिंब मार्केट सुरू केलं. आणि त्याच्याबरोबर आज आम्हाला आनंद आहे, या जत शहराच्या आसपास असलेल्या आमच्या शेजारी असलेल्या शेतकऱ्यांनी जे माळवं करतात त्या निमित्तानं आज मार्केट कमिटीच्या माध्यमातून आज तोही भाजीपाला मार्केट सुद्धा या निमित्तानं सुरू केलेला आहे. म्हणून येत्या 2 तारखेला होणाऱ्या जत नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीनं गेल्या 5 पंचवार्षिक मध्ये जत नगर परिषदेच्या आमच्या काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ज्या नगरसेवकांनी काम केलं, आज या निमित्तानं या विचार मंचावर बसलेले सर्व उमेदवार नगराध्यक्षसह हे सर्व उमेदवार या ठिकाणी सर्वसामान्य कुटुंबातून आलेले आहेत आणि या जत नगरीच्या या सर्वसामान्य लोकांची कामं पूर्ण करण्यासाठी ते या सर्व लोकांनी जर हाक दिली तर आज तुमच्या समोर हाकेला ओ देणारी लोक आज या विचार मंचावर आहेत. म्हणून येत्या 2 तारखेला आपण सर्वांनी हाताच्या चिन्हापुढचं बटन दाबून 22 नगरसेवक त्याचबरोबर नगराध्यक्ष आणि 6 प्रभागामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार सन्मान्य ढोणे साहेब त्यांचं चिन्ह आहे कबशी. या कबशीच्या चिन्हासमोरचं बटन दाबून या जत शहराचा कायापालट करण्यासाठी या सगळ्या पॅनलला आपण निवडून द्यावं एवढेच या निमित्ताने मी विनंती करतो आणि सगळ्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि येणारी 2 तारीख आणि 3 तारखेला हा काँग्रेस पक्षाचा विजय त्याचबरोबर रासपाचा विजय या ठिकाणी आपण सगळ्यांनी एकत्रित त्या साजरा करूया हे या निमित्ताने मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब, तुमच्या मोलाचे मार्गदर्शन मिळालं. तर मंडळी, आपल्या ह्या प्रमुख मधील एक व्यक्तिमत्व जे आज आपल्या कार्यक्रमाला प्रेरणा देणारे ज्येष्ठ विचारवंत आहेत, प्रबोधनकर्ता आहेत आणि बहुजन समाजाचे मार्गदर्शक माननीय प्राध्यापक सुकुमार कांबळे साहेब इथे उपस्थित आहेत. यांची ओळख तर सगळ्यांना माहितच आहे, द्यायची गरज नाहीये, पण तरी सुद्धा त्यांच्या कर्तव्याला त्यांच्या कामाला सलाम म्हणून मी थोडक्यात तुमची थोडीशी माहिती सांगतो. थोडक्यात होऊन जाईल. सामाजिक न्याय, समता आणि मानवी मूल्ये याबद्दल सातत्याने आवाज उठवणारे, फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा झेंडा उंच ठेवणारे आणि सामाजिक अन्यायाविरोधात निडरपणे बोलणारे व्यक्तिमत्व म्हणजे आपले सुकुमार कांबळे साहेब. मातंग समाजातील असंख्य बांधवांना जागृतीच्या दिशेने नेण्याचे काम त्यांनी अखंडपणे केले आहे. धम्म म्हणजे स्वातंत्र्य हा संदेश त्यांनी देशभर पोहोचवला आहे. अनेक व्याख्यानामधून त्यांनी जातीय भेद, अंधश्रद्धा आणि सामाजिक विषमता यांना जशी धारधार शब्दांनी भिडणारी टीका केली आहे आणि तशीच मानवी मूल्यांची मशाल ते उंचावत राहिले आहेत. व्यवसायाने ते मानसशास्त्राचे प्राध्यापक आहेत आणि विचारांनी अत्यंत प्रखर, तर्कशुद्ध आणि स्पष्ट वक्ते. समाजातील वंचित घटकांना आत्मविश्वास, शिक्षण आणि परिवर्तनाचा मार्ग दाखवण्यासाठी त्यांनी आयुष्यभर स्वतःला वाहिलं आहे. तर जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करूयात. असे विचारवंत आज आपल्याला लाभलेले आहेत आणि त्यांचं मोलाचं मार्गदर्शन आपण ऐकूयात. भगवान गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज
महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सत्यशोधक अण्णाभाऊ साठे, अहिल्याबाई होळकर या विचाराने मी पहिल्यांदा वंदन करतो. या प्रचार सभेला उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे खासदार विशालदादा पाटील, तुमच्या विभागाचे नेते विक्रम पाटील साहेब, रासपेचे सर्वे आमचे जानकर साहेब आणि हाताचे आणि कब्बशीचे सर्व उमेदवार आणि माझ्या जमलेल्या बंधू आणि भगिनींनो, भारी जुळवलं या पॅनेलनं. हातात कब्बशी दिलेली आहे. कमळ उगवायचा इथं प्रश्नच नाही, वाळवंटच आहे इकडे सगळं. पण चहा प्रत्येकाला लागतोय आणि तो चहाचा कप हातात लागतोय. पॅनेल एक नंबर आहे. मला कळालं की इथला आमदार म्हणतोय की प्राणी संग्रहालय आणायचं आहे. आमच्या कोल्हापूरचा हत्ती वडून नेला. प्राणी संग्रहालय काढायला परवानगी नाकारल्या आणि हा म्हणतोय प्राणी संग्रहालय. मला तर असं वाटतंय संग्रहालय काढून एका पिंजऱ्यात शाला बसवतील, दुसऱ्या पिंजऱ्यात मोदीला बसवतील, तिसऱ्या पिंजऱ्यात आमचा मुख्यमंत्री फडणवीसला बसवतील आणि लयच चांगला म्हटलं तर पालकमंत्री आमचा चांगला आहे, तो चित्ता म्हणून बसवतील. काय घोषणा करायची? पाण्याचा प्रश्न आहे आणि प्राणी संग्रहालय, कल्पनेच्या पलीकडच्या घोषणा आहेत या सगळ्या. मित्रांनो, 14 पासून नुसत्या घोषणा आहेत बीजेपी वाल्यांच्या, लक्षात घ्या. करणं तर काहीच नाही, काहीच केलं नाही. मत म्हणजे, मताची व्याख्या सांगितल्या हे लक्षात घ्या. मत म्हणजे तुमचा स्वाभिमान आहे. मत म्हणजे स्वतःचा संसार सुखी करण्याचं ते साधन आहे. 14 पासून आपले सगळे संसार उद्ध्वस्त झालेत. स्वाभिमानाचा पत्ता राहिला नाही आपणाला. मी तर जत करणं सांगतो, 14 पासून ह्या गावात शासकीय नोकरी कुणाला मिळाल्या का? सगळं ह्यांनी खाजगी केलंय. एक तुमची मुलगी बोलली की काँग्रेसनं काय केलंय. काँग्रेसनं केलेलंच मोदी विका लागलाय. काँग्रेसनं काय केलं? जे जे काँग्रेसनं केलं ते मोदी खाजगीकरणाला विकार आलेला आहे. माझ्या बांधवांनो, सावध राहा. केंद्राचं राजकारण, राज्याचं राजकारणाचा पाया म्हणजे नगरपंचायत आहे, झेडपी आहे, पंचायत समिती आहे, ग्रामपंचायत आहे. आणि इथं तुम्हाला बीजेपीला गाडावं लागेल. बीजेपीला गाडावं लागेल. माणूस माणसात ठेवला नाही. अरे पूर्वी उरसाला सगळ्या जाती धर्माची माणसं जायची. मुस्लिमांच्या उरसाला जात होतो का नाही? आता शंका मनात यायला आल्या, कसं जाऊ आम्ही म्हणून. हा देश सर्व जाती धर्मांचा देश आहे, गुण्यागोविंदानं राहणारा देश आहे. आणि या सगळ्या गुण्या गोविंदानं जाती धर्माच्या लोकांना बांधणारी जी ह्या देशातलं पुस्तक आहे त्याचं नाव आहे घटना, राज्य घटना. ती बदलायची भाषा बीजेपी वाले बोलू लागलेले आहेत. कसं सहन करायचं? आंबेडकरांचं नाव मिटवणार, घटना बदलणार, आरक्षण संपवणार, ह्याचीच पिलावळ बोलते ना. एखादं चुकीचं स्टेटमेंट झालं तर त्या बीजेपीच्या प्रमुखांना तोंड उघडायला पाहिजे का नाही? हे चुकीचं बोलतोय म्हणून ते मूक संमती देऊ लागलेले. मित्र, ह्या तुमचा आमदार असलं राजकारण 75 वर्षामध्ये आम्ही बघितलं नाही. एक मत सुद्धा राजकारणात महत्वाचं असतं. एक मत सुद्धा, एका मतात सुद्धा माणूस पडू शकतो, निवडून येऊ शकतो. हे भान त्या बीजेपी वाल्यांना नाही. हे तुमचा आमदार मुस्लिमांना म्हणतोय हिरवा नाग. आता ह्या नागानं काय करायला पाहिजे? नाग म्हणणाऱ्यातला समाजातला माणूस त्यांच्या वतीनं राहिलाय. हे लय आश्चर्य झालंय. मुस्लिमांनी काय करायला पाहिजे? नाग. अरे देशाचा नागरिक आहे ना मुस्लिम, त्याला नाग म्हणताय. ख्रिश्चनाच्या पादरीला मारणारा 11 लाख बक्षीस, ही काय लोकशाही आहे का?
लोकशाहीला तिलांजली देण्याचं काम हे बीजेपी वाले करू लागलेले आहेत. गुंडगिरीला पोचण्याचं काम बीजेपी वाले करू लागलेले आहेत. 2 नंबरला पाठबळ देण्याचं काम हे बीजेपी वाले करू लागलेले आहेत. अरे 11 महिन्यामध्ये ह्या सांगलीमध्ये 59 मर्डर झाले का नाही? 59 मर्डर झाले. प्रशासनावर त्यांचा दबाव नाही, पोलीस यंत्रणेवर त्यांचा दबाव नाही. गुंडगिरीला पोचणं, अर्वाच्य भाषा बोलणाऱ्याला पोचणं, हे काय राजकारण म्हणायचं का? म्हणून मित्रांनो, ही इलेक्शन अतिशय महत्वाचे आहे. पैशावर जाऊ नका. माझ्या आई बहिणींना सांगतोय, 1,500साठी काय तिकडे वळू नका. आता ते पण बंद होणार आहे इलेक्शन झाल्यावर. अख्खा पगार आम्ही देतो तर आमची बायको आम्हाला मानणार 1,500 म्हणून तिकडे. पण पैसा कुणाचा वाटतात? ते आमचा पैसा वाटतात ना. तुमचे लाईट बिल, घरपट्टी, पाणीपट्टी, रस्त्याचा कर, गाडींचा कर हा तिजोरीचाच मध्ये जातो. आणि तिजोरी अशी वेगळ्या पद्धतीने उधळत चाललेत. कालचा सर्वे सांगतो, जागतिक बँक आहे, वर्ल्ड बँकेमध्ये काँग्रेसच्या राज्यात भारत 9 नंबरला होता. 9 नंबरला. आणि 14 पासून भारत टॉपला गेलाय, 2 नंबरला गेलाय. एवढं कर्ज आपल्या प्रत्येकाच्या डोक्यावर ह्या बीजेपी वाल्यांनी केलेलं आहे मित्र. तरी सुद्धा कमळाचा नाद करू नका. कमळाचं एक वैशिष्ट्य आहे, कमळ फुललं की घू 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 करत भोंगा येतो मध्ये बसतोय. एकदा बसला की कमळ पाकळ्या मिटून घेतय, त्याचं खतच होतंय. खासदार साहेब 14 पासून आमचं खत झालेलं आहे. झाले का नाही सांगा ना रे? 14च्या पूर्वी आम्ही नोकरीला लागत होतो, सरकारी म्हणून पगार घेत होतो, रिटायर झालं पेन्शन घेत होतो का नाही? म्हणून आम्ही बंगल्यान गाड्या उडवत होतो. मोदी सत्तेत आले, कशा आले? अच्छे दिन आने वाले. आम्हाला वाटलं काय तर चांगलं करल, भरभरून मतं टाकली. 9 लाखाचा सोन्याचा कोटच घालून गडी बाहेर आला. 14 पासून मी त्या शिकलेल्या तरुणांना सांगतोय, हाय का तुम्हाला खात्री नोकरीची? लागलाच नोकरीला तर सरकारने म्हणून पगार आहे का? आणि रिटायर झालं पेन्शन आहे का? उद्ध्वस्त झाले आपण, उद्ध्वस्त. शेतकरी बांधवांनो, तुमची शेती राहत नाही आणि थोड्या दिवसात सगळे जागतिक भांडवलदार येऊ लागलेले आहेत. सेज नावाचा एक कायदा आहे. सेज नावाचा तो करार असा आहे, परकी भांडवलदाराला ह्या भागातली 100, 200, 500, 10-12 गावची जमीन जर पसंत पडली तर केंद्र सरकार परस्पर ती जमीन विकणार आणि बँकेचं पत्र तुम्हाला येणार. एवढं एकरानं पैसे तो येऊन पडल्यात, घेऊन जा. त्या करारामध्ये शेतकऱ्याची सही नाही. रायगडची 51 गावची जमीन विकली. पत्र आल्यानंतर एनडी पाटलांनी मोर्चे काढले, तो कज्जा कोर्टात आहे मित्रांनो. शेतकऱ्याची शेती राहणार नाही, तरुणाला शिकलेल्याला काम मिळणार नाही, लागलाच तर सरकार मिळून पगार नाही, रिटायर झालं तर पेन्शन नाही. मी त्या खोकावाल्याला दुकानदाराला सांगतो, एक दिवस हे तुम्हाला सगळं बंद करावं लागेल. का? त्या तुमच्या मालाला मोठे मॉल येणार आहेत. मॉल येणार आहेत का नाही? सुई पासून मटणापर्यंत त्या मॉल मध्ये सगळे मिळणार आहे. मग कशाला पाहिजे पानपट्टी? कशाला पाहिजे ही दुकानं? हे सगळं भांडवलदाराच्या घशात ते घालत चाललेले आहेत. कर्ज काढायचं जागतिक बँकेचं ना अदानी ना अंबानीला कर्ज माफ करायचं, हे धंदे ह्या बीजेपी वाल्यांचे चाललेले आहेत. लोकशाहीला तो कलंक आहे माझ्या बांधवांनो. बीजेपी नावाचा पक्ष बारीक मासे खात खात मोठा झालाय, लक्षात घ्या. आणि महाराष्ट्रात 2 मासे लागल्यात गळाला. एक अजितदादाचं घड्याळ लागलंय आणि शिंदेची मशाल लागल्या. 200 लागलंय. हे दोघंही संपणार आहेत. ठासाचं चाललंयच. बहुजन समाज सत्तेत येऊ नये, आलाच तर प्रमुख स्थानी येऊ नये, त्याच्या हातात सत्ता जाऊ नये, ही नीती बीजेपी वाल्यांची आहे. जेव्हा केंद्रातलं सरकार बघा केंद्राचे कॅबिनेट मध्ये तुमचं कोण आहे का? सांगा एखादं नाव कॅबिनेट मध्ये. बीजेपीच्या कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये
हे साडी माळी तेली तांबडी कुस्ती नावी दंगल सुतार लवार कुंभार मांग महाडोर चांबारची साडी गोसावी कैकाडी पाच समाधी मराठा कुणबी मराठा कोणच नाही. संघवालेच आहेत सगळे. आहेत का नाही जानकर साहेब? जानकर साहेब अनुभव घेऊन तुम्ही बाहेर पडला का ढकलला मला माहित नाही, पण अनुभव घेऊन बाहेर पडला. मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. आपलं कोण नाही. संरक्षण मंत्री त्यांचाच. आणि राफेल उडवताना काय केलंय? लिंबूच ठेवलाय. उडव म्हटला राफेल. या असली पिलावळ सत्यता आपण आणल्या. आणि म्हणून एक मत सुद्धा तुमचं महत्वाचं आहे. एक मत महत्वाचं आहे. ते मत जाता कामाने त्या कमळाच्या पिलावळीला. आणि म्हणून माझ्या बांधवांनो, मी वेळ जास्त घेत नाही, कारण का मोठमोठी माणसं बोलणार आहेत. मी हा जोडून विनंती करतो की ह्या भूलतापांना बळी पडू नका. माणूस माणसात राहिला नाही, जात जातीत राहिना झाल्या. एक संघटन दुसऱ्या संघटनेच्या विरोधात उभी केली. ओबीसीना मराठ्याच्या विरोधात उभं केलं. दलितांच्या विरोधात उभा केलं. माणूस माणसाची तोंड बघणार अशा अवस्था बीजेपीच्या काळात झालेली आहे. ही अवस्था बदलायची असेल तर एकच हत्यार आहे, ते म्हणजे मत. तुम्ही मोर्चे आंदोलन निदर्शन कोणते वटत नाहीत, ते त्याला भीक घालत नाही. अरे 1.25 वर्ष शेतकरी दिल्लीच्या सीमेवर बसला का नाही? 1.25 वर्ष. घटना काय सांगते? एखादं मोठं आंदोलन जर राज्य लेवलचं देश लेवलचं तयार झालं तर पंतप्रधानांसमोर जाऊन चर्चा करून ते आंदोलन संपवायला पाहिजे. 1.25 वर्ष शेतकरी बसला. 750 शेतकरी मेले का नाही? एक दिवस सुद्धा या देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना चर्चेला गेलेला नाहीत. लोकशाही सांगते ह्या देशाचा लोकशाहीचा खांब पत्रकार आहे. पंतप्रधान पत्रकाराच्या समोर पत्रकार परिषदा घेतल्या पाहिजेत. प्रश्नाला उत्तर दिली पाहिजेत. 14 पासून पंतप्रधानाच्या समोर नरेंद्र मोदी आलेला त्याला म्हणायची का लोकशाही? हे सगळं वातावरण हुकुमशाहीकडे निघून चाललेले आहे. जागतिक लेवलला आपली पद ढासळलेली आहे, हे लक्षात घ्या. ते म्हणतात आर्थिक दृष्ट्या भारत 5 नंबरला आहे. खोटं आहे ते. दरडोई उत्पन्नाचा सर्वे झालाय. भारत 144 नंबरला गेलेला आहे. दरडोई उत्पन्नामध्ये आपण 144 नंबरला आहे. आणि म्हणतात आम्ही 5 नंबरला आहे. यार कुठं दिसतंय विकास सांग ना. आणि म्हणून माझ्या बांधवांनो, हे सगळा लोकशाहीला घातक पिलावळ त्यांनी तयार केलेली आहे. बहुजन समाजाला उद्ध्वस्त कसं करता येईल, त्याला भिके कंगाल कसं करता येईल, शिक्षणापासून दूर कसं ठेवता येईल. अरे 15,000 शाळा, प्राथमिक शाळा बंद केल्या का नाही? 15,000 शाळा बंद केल्या. आजचा पेपर वाचा, 20,000 शिक्षक कमी होत आहेत. आज सकाळ पुढारीला बातमी आहे. 15,000 शाळा, प्राथमिक शाळा बंद झाल्या. 20 लाख विद्यार्थी शाळेपासून वंचित राहणार आहेत. खेड्या पाड्यावर वाड्या वस्त्यावर शाळा होत्या. अर्धा पोरं शिकत होती. क्रायटेरिया लावलाय 20 विद्यार्थ्याच्या आज जर शाळा असेल ती बंद. अशा 15,000 शाळा बंद केल्या. काय ह्याचा अर्थ आहे? अरे अमेरिकेमध्ये एका विद्यार्थ्यासाठी रेल्वे जात्या. एका विद्यार्थ्यासाठी एवढे शिक्षण महत्वाचं आहे. हे शिक्षण उद्ध्वस्त करण्याचं काम हे बीजेपी वाले करतात. कुंभमेळ्याला 14,000 कोटी दिलेत. माझ्या बांधवांनो, कुंभमेळ्याला 14,000 कोटीची तरतूद केल्या. आणि सायन्सच्या परिषदेला म्हटले पैसे नाहीत आमच्याकडे. सायन्सची परिषद जागतिक देश लेवलची आहे, त्याला पैसे मागायला गेला तर 100 कोटी फक्त मिळतील. आणि कुंभमेळ्याला 14,000 कोटी. अरे ते 14,000 कोटी शेतकऱ्याचं कर्ज माफ करा ना. शेतकरी सुखी राहील ना. सोनं महाग झालं. 1,30,000 तोळा. साहेब याच्यामध्ये डावा त्यांचा. सोनं गरिबांनी घेऊच नाही आणि गरिबांनी सोनं विकलंच पाहिजे. दर जास्त आला म्हणून गरीब विकायलाय सोनं. आणि 2 व्हीलर गाडी घ्यायला लागलाय. गाडी तरी मिळते म्हणून. तुमच्याकडे सोनं राहणार नाही. हे सगळं अतिशय भयानक राजकारण ते करू लागलेले आहेत. म्हणून माझ्या बांधवांनो, शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही. काय 1,30,000 तोळा सोना आहे का नाही? आणि सोन्यासारखं पीक मी कमावणारा शेतकरी उपाशी आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये बीजेपी बहुजन समाजाला उद्ध्वस्त करून पाहतोय. तेव्हा मी हा जोडून विनंती करतो. आज मी खात्रीने सांगतो,
हे पॅनल निवडून येणारच. कारण सगळे उमेदवार बोलके आहेत. बोलणाऱ्याच्या एरड्या विकतात, न बोलणाऱ्याचा गहू सुद्धा विकत नाही. ती पट्टी आमच्या नानाने लावलेली आहे. चांगला नगराध्यक्ष तुम्हाला मिळणार आहे. लढाऊ आहे, पुरोगामी आहे, सगळ्याचा विचार करणार आहे. आणि मी का म्हटलं निवडून येणार, ह्या जिल्ह्याचा खासदार विशाल पाटील आज स्टेजवर असल्यामुळे हे सगळे उमेदवार निवडून येणारची मला खात्री आहे. त्यांच्याकडे जादू आहे. विशाल पाटील म्हणजे जादूची काढलीच आहे. त्यांच्या इलेक्शन मध्ये मी त्यांच्या विरोधात होतो. माझी बायको म्हटली तू काय पण कर, पण मी विशाल पाटलांनाच मतदान करणार. घराचा मला आमचा घरात विरोध, तुम्ही कुणाचाही प्रचार करा, मला विशाल पाटलाचाच आम्ही मतदान करणार. अशी ही जादूची कांडी आज स्टेजवर आल्यामुळे जानकर साहेबांच्या मुशीतून तयार झालेली माणसं तिथे काय करू शकत नाहीत. आज जानकर साहेब इथं आल्यामुळे आज बहुजन समाज एक झाला या पॅनल निमित्तानं. भारत म्हणजे भूभाग नव्हे. भारत म्हणजे 3.5% ब्राह्मण, 12.5% मराठा, 52% ओबीसी, 13% SC, ST, 7.5% अल्पसंख्याक, 10-12% हे सगळं ह्या पॅनेलनं साधलेलं आहे. सगळ्यांना घेतलंय. असा हा भारत तुम्हाला विजय करायचा आहे. कारण का पाया राजकारणाचा नगरपंचायत आहे. त्या पंचायतीमध्ये ह्या सगळ्या उमेदवारांना निवडून द्यावं आणि इलेक्शनच्या दुसऱ्या दिवशी हातात कप बशी यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. माझं लाभलेलं वाचन पुरे करतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. धन्यवाद. अतिशय पोचडकीनं आपण मत केलं. त्यानंतर आपले खासदार माननीय श्री विशालदादा पाटील साहेब. जत नगर परिषद 2025च्या होणाऱ्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार, राष्ट्रीय समाज पक्ष, डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया व सर्व पुरोगामी विचाराच्या आघाड्या आणि पक्षांच्या एकत्रित उभा केलेल्या पॅनेलच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मंचावर उपस्थित असलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्राचे अध्यक्ष, राज्याचे देशाचे अध्यक्ष माननीय माजी मंत्री आमदार माननीय माधवरावजी जानकर साहेब, डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे नेते, पुरोगामी विचार ज्यांनी आत्ताच तुमच्या पुढे मांडला ते प्राध्यापक सुकुमार कांबळे साहेब, या विभागाचे माजी आणि भावी आमदार मान्य विक्रमदादा सावंत, या ठिकाणी उपस्थित असलेले जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माजी सहकारी प्रकाशजी जमदारे साहेब, या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मान्य महादेवजी पाटील, कार्याध्यक्ष मान्य बाबासाहेब तात्या कोडक, बाबासाहेबजी माळी, शहर अध्यक्ष निलेशजी बामणे, या ठिकाणी आमचे ज्यांनी काही मिनिटांपूर्वी आपलं मन व्यक्त केलं ते ह्या परिसरातील नेते आणि उमेदवार मान्य भूपेंद्रजी कांबळे, ह्या शहराला वारसा असलेले सुभाष दादांचे चिरंजीव आणि ह्या पॅनलमधले उमेदवार मोहन भैया कुलकर्णी, या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले सर्व पॅनलचे उमेदवार, या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, राष्ट्रीय समाज पक्षाचे, डेमोक्रॅटिक पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि जतकर बंधू भगिनी नागरिक हो. आताच आपण भाषण ऐकलं सुकुमार कांबळे सरांचं आणि सरांनी जे सांगितलं त्यांनी त्यांच्या शब्दात त्यांच्या विशिष्ट शैलीत आपल्या सगळ्यांना सांगितलं. हे थोडंफार त्यांचं भाषण घेत असताना ते चेष्टा मस्करी गंमत करून आपल्याला सांगतात आणि आपण त्यांचं त्या वेळा पटते हसतो आणि विसरून जातो. तरी त्यांच्या भाषणात उल्लेख केला की मी विशाल पाटलांच्या विरोधात सुद्धा प्रचार करतो आणि त्यावेळी माझं बोलणं झालं होतं आणि त्यांनी मला सांगितलं की मी पुरोगामी विचाराचा आहे आणि हे पुरोगामी विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मला काही मिळत नाही. या राजकारणात मी काही घर बांधलेलं नाही, पण हा विचार टिकला पाहिजे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना एकत्र आली आहे, त्यांनी उमेदवार उभा केलाय, मी त्याच्याबरोबर राहिलं, मनात माझं तुमच्यावर प्रेम जरी असलं मी त्या विचाराशी ठाम राहणार.
आता अशी लोक राजकारणात आपण पाहतो. आणि दुसरीकडं, कारण सुरुवातीला जानकर साहेबांना मी खूप वर्षापासून फॉलो करतो. आमच्या वडिलांची त्यांची एक निवडणूक झाली, जवळ 20-25 वर्ष आता आमचा. आणि जानकर साहेब तुमच्या 10-20 वर्षाच्या काळात थोडा थोडा शिस्तीत बदल होत गेलेला आहे. पूर्वी तुम्ही माणसं बरोबर ओळखत नव्हता आणि तुम्ही चांगलं ओळखत नसल्यामुळे एक माणूस तुम्ही तयार केला आणि तुम्ही आमच्या सगळ्यांच्या डोक्यावर घातला. आता तुम्ही चांगला माणूस विक्रम शेठ सारखा आमच्या पॅनलमध्ये दिलेला आहे. अशीच माणसं पूर्वी तुम्ही काढली असती. ते तुमच्या व्यासपीठावर बोलत असताना ते एवढं पुरोगामी भाषण करतात. लोकसभा 2019ची त्यांनी लढवली आणि 2019च्या निवडणुकीला वंचित बहुजन आघाडीतनं त्यांना उमेदवारी मिळाली. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू बाळासाहेब आंबेडकर त्यांच्या प्रचारासाठी आले आणि त्या मंचावर सुखोबा साहेब तुमच्यापेक्षा भारी भाषण केलं. त्यावेळेला हिंदू मुस्लिम बौद्ध भाई एका मेळ्यात गळ, ख्रिश्चन आम्हीच सगळ्यांची नावं घेतली. सगळे आपण एकत्र केलं पाहिजे. आणि ही विधानसभेची निवडणुकीत आणि निवडणूक झाल्यावर काय ते वेगळंच बोलायला चालू केलंय. सुरुवात झाली, धनगर समाजावर अन्याय होतोय, समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. ते समाजाचं बोलता बोलता ते एकदमच कुणाला तरी खुश करण्यासाठी, वर बसलेल्या मुख्यमंत्रीच्या खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीला खुश करण्यासाठी त्याच्याकडनं काहीतरी आणि एखादे मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळते का, काय पदरात पडते का, हे मंत्रीपद खिशात पडते का, ह्या प्रयत्नासाठी त्यांनी आता मी किती हिंदू आहे आणि कसे मुस्लिम समाजाला, ख्रिश्चन समाजाला, बौद्ध समाजाला, सगळ्या समाजाला संपवलं पाहिजे आणि आम्ही एकटंच जगलो पाहिजे अशी भाषणं करायला. ही जत जी नगरी आहे, ग्रामपंचायत होती आता नगरी आहे, ही पूर्वीपासून पुरोगामी विचाराचं शहर राहिलेलं आहे. सरांनी सांगितलं, अजून जानकर साहेब बोलणार आहेत तेही तुम्हाला चांगले मुद्दे मांडतील. तरी सांगितलं, पूर्वी एकामेकाच्या कार्यक्रमाला जात असताना 12 बलुतेदार सुद्धा ह्या गावात आहेत, बाजारपेठेत आहेत, प्रत्येक समाजाची लोक ह्या ठिकाणी राहिली. मुस्लिम समाज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे, लिंगायत समाज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे. प्रत्येक समाजातल्या घटकातली लोक ह्या ठिकाणी राहतात. कधी खुशात भांडणं नाहीत, काय कुणाचा वाद नाही, एकामेकाच्या कार्यक्रमाला जातात, एकामेकाचे सण साजरे करतात, एकामेकाच्या सुखात दुःखात ही लोक आनंद साजरा करायला, दुसऱ्याचं दुःख कमी करायला भाग घेतात. अशा शहरात दुर्दैवानं असा व्यक्ती निवडून गेला की जो स्वतःच्या स्वार्थासाठी कधीही आपला विचार बदलू शकतो आणि कधीही कुणाच्यातही भांडणं लावू शकतो. दुर्दैवानं या ठिकाणी माझी खूप प्रामाणिक इच्छा होती, लोकसभेच्या निवडणुकीत ह्या ठिकाणी जत शहरातून मला चांगलं मताधिक्य मिळालं. म्हणून माझी अपेक्षा होती विधानसभेला सुद्धा तीच परिस्थिती राहील, पण विधानसभेला परिस्थिती वेगळी होती. आपण महिलांपर्यंत आपले मुद्दे मांडू शकलो नाही आणि 1500 रुपयांमुळे फटका बसला का? हो बसला. आणि म्हणून थोड्या मताने आपण ह्या ठिकाणी कमी पडलो. पण माझी प्रामाणिक इच्छा होती की ह्या निवडणुकीत एकत्र सगळे घटक एकत्र येऊन ह्या भाजपचा पराभव आपण करा. मी खूप प्रयत्न केले. कधी कधी थांबावं लागतंय आणि दुर्दैवानं 2 पॅनल निर्माण झाले भाजपच्या विरोधात आणि त्याच्यामुळे आपल्याला फटका बसतो का असं मला वाटत होतं. तुम्ही ह्या महाराष्ट्रात काय चाललंय हे समजून घ्यावं पाहिजे. जी सत्तेत एकत्र सामील आहेत, पैशाची वाटणी एकत्रित करतात. तू ह्या टक्केवारी घे, मी त्यात टक्केवारी घे, हे वर्ण चालत आले. राज्य एकत्र चालवतात, निर्णय एकत्र घेतात. त्याच आघाडीचे आमदार
जाती जाती तेढ निर्माण करतात. त्याच आघाडीची लोक बरोबर ज्या ठिकाणी मतं खायची असतात त्या ठिकाणी एकामेकाविरुद्ध उभं राहतात. आता जी आघाडी तिथं सामील आहे, तुम्ही एकत्र आहे, तुमच्यात फूट पडली, तुमचे दोन भाग झाले. काँग्रेसच्या विचाराची माणसं, राष्ट्रवादी शरद पवार साहेबांची माणसं, पुरोगामी विचाराची सगळी लोक एक आहेत आणि त्यांनी मिळून हा एकच पॅनेल ह्या ठिकाणी उभं केलेलं आहे विक्रमदादा यांच्या नेतृत्वाखाली. सुजय नानांसारखा उमेदवार आपण दिला. का दिला? तरी स्वतःही सांगितलं त्याची काय इच्छा. BR काकांचा वारसा, अशोकदादांचा वारसा, ह्या ठिकाणी स्थानिक माणूस, बाजार समितीचं सभापतीपद त्यांच्या वडिलांनी आजोबांनी भूषवलेलं, त्यात प्रगती काहीतरी करावी म्हणून आपण त्यांना त्या ठिकाणी संधी दिली आणि त्याच्या संधीचं सोनं त्यांनी करून दाखवलं. बाजार समितीचं सभापतीपद मिळालं म्हटल्यावर माणूस लगेच सांगलीत जाऊन बंगला बांधून राहिला असता, कोण थांबवलं होतं? पण आपण आपल्या ह्या शहराशी काय ते आपलं देणं आहे, आपलं ह्या ठिकाणी नाळ आहे. त्यामुळे तिथं काम असताना पण रोज सकाळी ऑफिसला गाडीने जाऊन काम आवरून परत आपल्याच गावात परत येतो माणूस. आम्ही जबाबदारी दिली, सांगलीला पाठवलं, पण व्यक्तीने गाव सोडलं नाही असा हा सुजय नाना उमेदवार हा काँग्रेस पक्षाने दिलेला आहे. या बाजार समितीचं जे चांगलं काम केलं त्याचा अनुभव घेऊन ह्या नगर परिषदेसाठी काहीतरी चांगलं करण्याचं मानस त्यांनी मनात धरलं होतं. या भाजप पक्षाला पराभूत करण्यासाठी तुम्ही आम्ही एकत्र येणं खूप गरजेचं आहे. फसवणूक करणारा पक्ष आहे, तुम्हाला आमिष दाखवणार, परत काहीतरी पैसे देतो म्हणणार, निवडणूक झाल्यावर पैसे बंद होणार आहेत हे तर आता वस्तुस्थितीच आहे. तुम्ही विचार करा, मागच्या झालेल्या विधानसभेत जानकर साहेब ह्या ठिकाणी लिंगायत समाजाची मतं पडावीत म्हणून घोषणा केली गेली, एकावर एक फ्री. तुम्ही भाजपचा आमदार निवडून द्या आणि आम्ही आरडी डॉक्टरना आमदार करतो. आता ज्या भाजपच्याच व्यक्तीला ह्यांनी शब्द दिला होता त्याला फौजदारचा केला हवालदार, ज्याला आमदार करणार म्हणून सांगितलेलं त्याला आता बळी दिलाय उमेदवार घावाना ह्याला इथं म्हणून त्याला बळी दिलाय नगरपालिका. आता त्यांची पण अर्थ असे झाले, निवडून येत नाहीत पण चुकून निवडून आलं तर म्हणतील आता जरा थांबा तुम्ही नगरपालिकाच बघा, आता आमदारकी काय मिळत नाही. आणि पडलं तर काय म्हणणार, तुझी ताकद नाही तुला कशाला आमदारकी देऊ. असं स्वतःच्या पक्षासाठी त्या संघापासून लाभलेल्या व्यक्तीला, पैसे पदरचे घातलेल्या व्यक्तीला हे असं फसवतात. जनतेला फसवायला त्यांना किती वेळ लागणार आहे. तुम्हाला देतील, हे करतो ते करतो, कोण थांबवलं? पंतप्रधान त्यांचेच आहेत, 11-12 वर्ष त्यांचेच पंतप्रधान आहेत, गेल्या 10 वर्षापैकी 8 वर्ष त्यांचाच आहे. मग एवढं त्यांच्याकडे सत्ता असताना का हो जत सरासरी तुम्ही वरनं काय निधी दिला नाही? खासदार त्यांचेच होते, आपण आता आलो, मी आलो नाही तर कोट्यावधी रुपये निधी वर्षभरात दिला, शहराला दिला, तालुक्याला दिला. 10 वर्ष तुमचा खासदार होता. अहो ह्या ठिकाणी ही जी मंडळी बसलेली आहे, विक्रमदादा ह्या ठिकाणी आपण आमदार निवडून दिले, त्यांनी इथं जमिनी तुमच्या शेतकऱ्यांच्या जमिनीत पाणी नाही बघून त्यांनी भांडले, हट्ट केला आणि ह्या ठिकाणी पाणी आलं. प्रतीक दादाने जानकर साहेब 1000 कोटी दिल्लीतनं मंजूर करून आणले आणि या म्हैसाळ प्रकल्पात 1000 कोटी दिल्यामुळे पाणी जत तालुक्यात पहिला पोहोचलं. बिरनाळ तलावात 2013लाच AIBPतनं मान्यता दिली. विक्रमदादा आमदार झाला, त्यानं विक्रमदादाने गावागावापर्यंत भांडण केलं आणि हे जी मंजुरी आली विस्तारित योजनेची, जी विक्रमदादा आमदार असताना त्यांच्या भांडणामुळे आणि ग्रामपंचायती सामान्य लोकात आम्ही कर्नाटकात जाऊ काय दम दिल्यामुळे पैसे या ठिकाणी मंजूर झाले.
आमदार म्हणून तुम्ही निवडून आल्यावर किती निधी जादा वर्ग केला. केंद्रातनं निधी मिळवण्यासाठी म्हैसाळ प्रकल्पाला जर प्रतिदाने पैसे आणले होते, केंद्रात निधी मिळवण्यासाठी राज्याने प्रस्ताव पाठवा लागतो केंद्राकडे विस्तारित निधी. मी खासदार झाल्यापासून वर्षभरांच्या मागा लागलोय, फक्त प्रस्ताव पाठवा. तर ह्या आमदारांच्या नेतृत्वाखाली ह्यांना अजून प्रस्ताव सुद्धा दिल्लीला पाठवता आलेला नाही. अहो मग कसा विकास होणार? तालुक्याचा विकास झाला तर शहराचा विकास होणार. एवढं तुम्ही दुकानं काढून बसलाय, कोण येणार खरेदीला? शेतकरी जर जगूच शकला नाही तर काय खरेदी करणार आहे? ते म्हणताय सर म्हटले मॉल उघडणार, हे उघडणार. तुम्ही काय दिवसभर माश्या मारत बसणार? कसली पेट ठेकणार आहे? ह्या जतच्या पेटेला सगळ्यात जास्त जमिनीला दर, जागेला दर का आले? अहो शेजारच्या कर्नाटकातील लोक जतला व्यापारी हुडकायला येत होते, बाजाराला येत होते. तिथं काँग्रेस सरकार आलं, तिथं प्रगती व्हायला लागली. इथं आलं भाजप सरकार, इथं दुर्गती व्हायला लागली. आता आपली लोक जातात चडचणला खरेदी करायला, तिथलं यायचीच बंद झाली. का परिस्थिती झाली? पण कुठेतरी काँग्रेस पक्षाचा विचार जिवंत ठेवला पाहिजे. विक्रम दादा ह्या ठिकाणी राबतात, त्याला कोणतरी साथ दिली पाहिजे. लढाई ही काँग्रेस विरुद्ध भाजपच आहे. तो कमळ रोज आपल्या डोक्यात घुसून 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 ते मोदीचा चेहरा टाकून 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 आपल्या बी नावानं कधी आपण बी कमळ म्हणायला चालू करतो. अहो तेवढ्या डोक्यात आमच्या घुसवलंय ह्यांनी, फसव्या लोकांनी. आणि कमळाच्या विरुद्ध मतदान असलं तर त्यात फूट पाडायची. ह्या ठिकाणी बी टीम म्हणून काही लोक उभे आहेत भाजपची. भाजपला मदत व्हावी म्हणून काही उमेदवार उभे आहेत. त्यांना रसद सुद्धा ही जे दिल्लीत सरकार मोदींचं आहे आणि जे महाराष्ट्रात फडणवीसांचं आहे, तिथूनच रसद आलेली आहे. हे आपल्या विरोधातलं पॅनल उभं करायचं, हे आपण विसरून चालणार नाही. खरा पुरोगामी विचार, ह्या ठिकाणी खरी ताकद, जतकरांची ताकद, जत शहराचा जो डीएनए आहे ते डीएनए असलेला पॅनल हे काँग्रेस पक्षाने, राष्ट्रीय समाज पक्ष, डीपीआय, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार या सगळ्यांना मिळून इथं उभं केलेलं आहे. चांगले उमेदवार, तुमच्या सर्वसामान्यातले उमेदवार, तुमची कामं करणारे उमेदवार, बोलणारे उमेदवार, सभागृहात भांडणारे उमेदवार ह्या ठिकाणी उभे केलेले आहेत. आज खासदार म्हणून मी निवडून गेल्यावर मला सुद्धा ह्या नगर परिषदेसाठी जास्तीत जास्त निधी द्यायचा आहे. तो निधी देण्यासाठी ह्या ठिकाणी मला काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष तुम्ही पुन्हा निवडून द्यायचा आहे. या ठिकाणी सर्वच्या सर्व 23 लोक तुम्ही निवडून द्यायचे आहेत. खास करून विक्रम ढोणे हे या ठिकाणी वेगळ्या चिन्हावर, त्यांच्या कपबशी चिन्हावर लढतायत, त्यांना सुद्धा आपण निवडून द्यायचं आहे. आपल्याला जे अडचणीत आपल्याला साथ द्यायला आपल्याला आलेले आहेत त्यांचं सुद्धा आपण कुठे मतदान कमी दाखवून चालणार नाही. ही सर्वचे सर्व उमेदवार आपण निवडून द्यायचे. अजून प्रचार खूप आहे, अजून 5-6 दिवस आहे, आम्ही अजून येणार आहे. माझा थोडा वेळ कट करतो आणि जानकर साहेबांना मी आता विनंती करतो की तुम्ही तुमचं अध्यक्ष भाषण या ठिकाणी प्रस्तुत करा. धन्यवाद साहेब. जानकर साहेबांच्या भाषणापूर्वी 2च मिनिटं. या जानकर साहेबांचे उमेदवार जे विक्रम ढोणे आहेत हे अतिशय आर्थिक परिस्थितीनं कमी आहेत, तर त्यांचे कार्यकर्ते त्यांना मदत व्हावी यासाठी त्यांना पैशाचा हार घालणार आहेत, ते आपण इथं साजरा करूया. संजय वनमाने, केरबा फोंडे, मधुकर काळे यांनी स्टेजवर जाऊन विक्रम ढोणे पुढे या, कृपया पुढे या. एका बाजूला धनशक्ती आहे, तर या कार्यकर्त्यांनी विक्रम ढोणे यांना खर्चासाठी पैसे देत आहेत, तर सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं. जानकर साहेबांनी त्यांना हार द्यावं आणि जानकर साहेबांच्या हस्ते ते हार स्वीकारावा असं विनंती आहे. धनशक्ती आणि धनशक्तीच्या विरोधात लढणारा हा उमेदवार राष्ट्रीय समाज पक्षाचा प्रभाग क्रमांक 7 चे उमेदवार माननीय विक्रम ढोणे यांना आर्थिक सहाय्य म्हणून त्यांचे सर्व मित्र परिवार त्यांना पैशाचे हार देऊन त्यांचं स्वागत करतायत. धन्यवाद. यानंतर माननीय श्री अण्णाभाऊ साठे, स्वामी विवेकानंद आणि सर्व बहुजन महापुरुषांना अभिवादन करून जतचे ग्रामदेवक यलम्मा चिंगीबाबा यांना नतमस्तक होऊन, तसंच अनिलराजे डफळे
अशोकदादा शिंदे, स्वर्गीय सुभाषदादा कुलकर्णी व बाबूराव दुधाळ व पट्टूभाई गवंडे यांना अभिवादन करून आजच्या स्टेजवर विराजमान असलेले या जिल्ह्याचे विद्यमान खासदार आदरणीय विशालदादा पाटील, या तालुक्याचं ज्या आघाडीचं नेतृत्व करून सर्व पक्षाला संधी देण्याची भूमिका केली ते विक्रमदादा सावंत, तसंच DPIचे राष्ट्रीय अध्यक्ष आमचे नेते सुकुमार कांबळे साहेब, जिल्हा बँकेचे संचालक प्रकाशदादा जमदाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य तालुका अध्यक्ष महादेव पाटील, माजी सभापती बाबासाहेब कोडक, काँग्रेस शहराध्यक्ष निलेश बामणे, तुकाराम माळी, मार्केट कमिटी संचालक बाबासाहेब माळी व बिराप्पा शिंदे, तसंच राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष डोंबाळे, अजित पाटील आणि किसन टेंगले आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्व कार्यकर्ते, DPIचे वाघमारे, काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते, पत्रकार बंधू आणि बंधूंनो, मी जास्त वेळ घेणार नाही आपला, परंतु खासदार साहेब विक्रमदादा आणि कांबळे साहेबांनी अतिशय सुमस्तर मार्गदर्शन केलेलं आहे. खासदार साहेब, ज्यांना कार्यकर्ता घडवलं ती माझी चूक झाली, ती चूक दुरुस्त करण्यासाठी आज मी इथं आलो आहे. मी एवढं सांगू इच्छितो बांधवांनो, खासदार साहेब, जतमध्ये मी भरपूर वेळ दिला, महाराष्ट्रात भारतभर फिरलो, पण सर्वात जास्त वेळ मी जतमध्ये दिला, पण जतमध्ये मला कधी यश आलं नाही. विक्रमदादा, तुझं अभिनंदन करतो की तुझ्या माध्यमातून पहिली कपशी विजय होती. मला 4 राज्यात मान्यता मिळाली आहे. गुजरातमध्ये माझे 28 नगरसेवक आहेत, आसाममध्ये 1 जिल्हा परिषद सदस्य आहे, बेंगलोरमध्ये 1 कॉर्पोरेटर आहे मॅडम, आणि 4 आमदाराला जन्म दिला. मी माझ्याच पक्षातून आमदार झालो, मी माझ्याच पक्षातून मंत्री झालो, आणि आता आम्हाला त्यांनी धोका द्यायला सुरुवात केल्यावर आम्ही आपलं बॅक टू पॅव्हेलियन माघारी आलो. पण मी शाहू फुले आंबेडकरला मानणारा एक कार्यकर्ता आहे. 40 वर्ष मी घरी गेलो नाही, लग्न वगैरे काय भानगड नाही, काय लोकच पैसे देते, ह्या लोकांनीच मला हे मोठं करायचं पुण्य केलेलं आहे. म्हणून बांधवांनो, माझी तुम्हाला विनंती आहे, भारतीय जनता पार्टीबद्दल युती का केली मी, तर काँग्रेसवाले दादा आम्हाला विचारतच नव्हते, जवळच घेत नव्हते. पण त्यावेळेस नामदार गोपीनाथ मुंडेने मला बोलवलं आणि मला म्हणले, आम्ही तुझ्या पक्षाला काही जागा देतो. आता विक्रमदादानं कशी जागा एक दिली, तसं मुंडे साहेबांना प्रेमाने येऊन बोलवून जागा दिली. जागा दिल्यानंतर आम्हाला 6 जागा दिल्या. त्यात माझा पहिला आमदार बाबासाहेब पाटील, आता सहकार मंत्री आहेत, ते माझ्याच पक्षाचे पहिले आमदार विजयी झाले. नंतर आम्ही परत 6 जागा दिल्या, त्यात राहुल कुल आले निवडून आमचे दौंडमधून, आणि तिसरा आमदार गुट्टे हे 2 टाइमला माझ्या चिन्हावर निवडून आले. माझं भाजपचं भांडण काय झालं, ते काय म्हणे, तुमचं घर मोडा ना आमच्या घरात भाड्याने या. मी म्हणलं, जीव गेला तरी चालेल 72, पण स्वाभिमान विकून कधी विकला जाणारा बाद. मी आताही मंत्री राहिलो असतो, आताही मला आताही त्यांच्या ऑफर होती, पण म्हणलं नाही, तुमच्या आता असलुगाला सुद्धा मला यायचं नाही, हात जोडून यायचं. का? पुरोगामी म्हणायचं आणि पुरोगामी विचार खतम करायचं. त्या पक्षाचं नाव आहे भारतीय जनता पार्टी. जाती जातीत भांडण लावायचं, खाजगीकरणाला प्रोत्साहन द्यायचं. मी त्या प्रशासनात होतो, मी कॅबिनेट मंत्री होतो साहेब, पण मी काही त्यांचं ऐकत नव्हतं. माझ्या बुद्धीला पटेल तेच चालायचो. म्हणून 5 रुपये दुधाला दर देणारा पहिला मंत्री ठरलो नाही मी. माझ्या काळात दुधाला दर देतो. आणि मला तुम्हाला सांगू इच्छितो, आमची त्यांची भांडणं तात्विक होती. आम्ही नाहिरे वर्गाचं प्रतिनिधी होतो आणि ते आहिरे वर्गाचे मालक होते. ते वाड्याची राजकारण करत होते, आम्ही गावगाड्याचं राजकारण करण्याची सुरुवात केली. म्हणून शेतकरी चळवळ असू द्या, मागल्या 1.5 महिन्यात खासदार साहेब मी बच्चू कडू 1.5 लाख लोक गोळा केली, तरुण पोरं केली. आम्ही सांगितलं मुख्यमंत्रीच्या बंगल्यावर धडकतात, ते घाबरले. त्यांनी काय केलं, कोर्टातून आम्हाला अटक करायला 3घाला समज पाठवलं. आम्ही जे पोलिसला सांगितलं, आम्ही चितू जेलमध्ये बसायला. प्रशासन विनंती करायला लागलं, त्यांनी हेलिकॉप्टर पाठवलं. ते तारीख देत नव्हते. शेतकऱ्याला कर्जमाफी कोरा करू कोण म्हणतो, ते राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब इलेक्शनच्या वेळेस म्हणतो ते नाही, शेतकऱ्यांनो शेतकरी तुमचा 7-12 कोरा करू. आम्ही म्हणलं, कोरा करू तुम्हीच म्हणलाय, त्याचं अभिवाचनाची तारीख द्या ना. लग्न जमवलंय आणि तारीख ठरवलं ना.
म्हणून 30 जूनची तारीख घेतली. खासदार साहेब, मी तुम्हाला नम्रपणे सांगतो, 35,000 कोटी आम्ही त्यांच्या बापाकडून माफ करून घेणार आहे. नाहीतर 1 तारखेला पुन्हा आंदोलन आमचं असेल आणि भारतातून ज्या जाणाऱ्या रेल्वे आहेत त्या रेल्वेच आम्ही अडवणार. रेल्वेच आम्ही जेलमध्ये जाऊ. शेतकऱ्यांच्या हितासाठी जे जे काय करता येईल ते करण्याचं काम करू. भाजपनं दुसरा डाव काय टाकला? मराठा विरुद्ध ओबीसी, ओबीसी विरुद्ध एससी, एससी विरुद्ध धनगर, माळी, उदी, आदिवासी, परत मुसलमान. त्या मुसलमानाने आपलं काय खाल्लं नाही खासदार साहेब. या देशात 11,000 कलेक्टर आहेत, त्यात एक बी बिचारा कुलट करत नाही. अंड्याचं दुकान टाकते, कुठतरी गॅरेजचं दुकान टाकते, त्याला भागीदारी नाही, काय देखील नाही, आणि त्यांना दुश्मन बनायची भूमिका केली. ही कोण करताय? त्यांचा थिंक टँक करतोय, थिंक टँक. हे बहुजन समाजानं ओळखलं पाहिजे. आणि खासदार साहेब आणि विक्रमदादा, तुम्ही आम्ही पाहुणे आहे. शाहू महाराजांना स्वतःची बहीण आमच्या घरी दिलती, होळकरांच्या घरी पहिली दिलती. आणि आता जो नगराध्यक्ष आहे तो माझा जावईच आहे, माझ्याच गावातली मुलगी गेलेली आहे. आम्ही तुम्ही एक आहे. जाती जातीत भांडणं लावण्याचं, धर्माधर्मात भांडणं लावण्याचं पाप हे भारतीय जनता पार्टी करते. म्हणून तुम्हाला मी सांगू इच्छितो बांधवांनो, पुरोगामी महाराष्ट्र ठेवला. वसंतदादाचा महाराष्ट्र आहे, यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे. आज पवार साहेब असतील किंवा राहुल गांधीने मला बोलवलं नव्हतं, मी भेटायला गेलो. तासभर राहुल गांधीशी बसलो. पवार साहेब म्हणले महादेवराव आपल्याला काहीतरी करावं लागेल. पवार साहेब म्हणले माझ्या ऑफिसला येतो. मी म्हणलं तुमच्या ऑफिसला साहेब मी भेटायला येतो. आज आम्ही त्यांच्याशी केली. उद्धव साहेबांना देखील विनंती केली. राज ठाकरे दोघाला भावाला एकत्र आणण्यासाठी पेढं वाटायला मीच गेलतो. म्हणजे आम्ही काय करतोय हेंचं सूत्र मी बघितलंय. त्यांच्या छावणीत राहून आलोय. महादेव जानकर त्यांच्या छावणीत राहिलोय. त्यांची नियत आणि नीती मला चांगली माहित आहे. आरक्षणाचं गाजर तुम्हाला मिळलं जाणार नाही, प्रायव्हेटायझेशन केलं जाईल, तुम्हाला हद्दपार केलं जाईल. आज अमेरिकेमध्ये नोबल मिळते खासदार साहेब, इंडियाला का नोबल मिळत नाही? एज्युकेशन सिस्टम तुमची खटाम केलेली आहे. टोटल एज्युकेशन सिस्टम तुमची खटाम केली. कांबळे सरांनी सांगितले, सुकुमार कांबळेंची बरोबर सांगितलं. काय चाललंय? जागतिक वर्ल्ड बँकेचं रेकॉर्ड आलंय, त्यात इंडिया किती नंबरला भिकारी देशात आपली गणना व्हायला लागली. आपण सांगतोय फार मोठा आहे, फार विजन आहे. 4 रस्ते केले म्हणून विजन नाही. समाजात भांडणं लावली, तुमची भागीदारीपासून बाजूला टाकण्याचं पाप या भारतीय जनता पार्टीने केलंय. बांधवांनो, माझे हात जोडून विनंती आहे, कोणाला बी मतदान द्या, मी म्हणणार नाही, पण त्या कमळाला तेवढं मतदान देणं आई शपथ सांगतोय तुम्हाला मी. बांधवांनो, कमळाला देऊ का? मी त्यांच्याकडे साखर कारखाना सुदगिरणी काही मागितली नाही, काही देखील नाही, किंवा माझं कुठं काही भानगड बी नाही. भानगड असतं तर मला बोलून दिलं नसतं, आत टाकलं असतं. जे आज आमच्या शिंदे साहेबांची आमच्या अजितदादाची आवाज चालली, माझी नाही तस काय अवस्था. हे लक्षात ठेवा. आम्ही करू ते शेतकऱ्यासाठी, वंचितसाठी, गोरगरिबासाठी करण्याचा प्रयत्न करू. जाती जातीत भांडण लावण्याचं पाप करणार नाही. शाहू राजाने या देशात पहिलं आरक्षण दिलं. कांबळे साहेब, शाहू राजानं या देशाला पहिला आंबेडकर नावाचा माणूस म्हणजे तुमचा नेता म्हणून द्यायचं काम केलं. त्या शाहूचे वारसदार होण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे. जाती जातीत भांडण लावण्याचं पाप आम्ही करणार नाही. बांधवांनो, ही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. म्हणून एक पुरोगामी काँग्रेसनेच केले सर. त्या ताईनं सांगितलं ना, शिंदे ताईनं, तुझं अभिनंदन आहे. काँग्रेसनं सारं विकत घेतलं आणि कांबळे सर म्हणतात हे विकत सुटले, चालले, विकायला लागले. हे खरं आहे. मुंबई नेहमी दिली अदानीला, कोस्टल रोड दिला, विकला गेला. डेअरीच्या जमिनी साऱ्या अदानीला देऊन टाकल्या. हे सारं विकायचं पाप या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने केलेलं आहे. म्हणून ह्याचा बंदोबस्त तुम्ही केला पाहिजे. आज काय हो, शहरामध्ये एक घर बांधायला 2.5 लाख देत आहे, आणि तेच जर आम्हाला एखाद्या टपळापूरला बांधायचं आहे तर 1.25 लाख देत आहे. ही कुठली पॉलिसी? शहरामधल्या पाण्याला तुम्ही 150 लिटर पाणी देताय एका माणसाला, आणि इथे 1 लिटर सुद्धा पाणी द्यायला तयार नाही. ही शहरात आणि ते गावात भांडण लावण्याचं पाप हे सरकार करत आहे. केंद्रातला असू द्या किंवा राज्यातला असू द्या. आणि फार बच्चा भारी पडते. हिंदू म्हणताय ना, आम्हालाच देशोधडीला लावताय. हिंदू म्हणताय तर आमची भागीदारी कुठं आहे? सर म्हणले ते बरोबर आहे. कॅबिनेट मिनिस्टर मध्ये कुठं कोण आहे? राज्यमंत्र्याला अधिकार नसतो. राज्यमंत्र्याला कॅबिनेटला बसायला सुद्धा अधिकार नाही. पत्रकार मधने बसून देखील देत नाही तिथं. ह्याचा विचार करा. आणि पाहुणं म्हणून आपण जातोय त्यापासून सावध राहा, ही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. तुम्हाला सांगतो बांधव, महादेव जानकर शाहू फुले आंबेडकरच्या कुशीतून वाढलेला विद्यार्थी आहे. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की आपण मंडळींनी आपल्यात काय चाललंय आपण समजून चालत नाही. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे,
आपलं काय परक काय. टीका टिप्पणी करून फार मोठं होतो असं नाही, किंवा एखाद्याला वाईट म्हणलं म्हणजे आपली विद्वत्ता होते असं नाही. आमची उंची पाहिजे. एखाद्यावर आम्ही टीका करतो त्या माणसाची लायकी माझी काय आहे ती उंची आपण तपासली पाहिजे. त्या उंचीच्या लेवलला आपण गेलं पाहिजे, तर ती तुमचा क्रायटेरिया ठरला जातो बांधवांनो. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, हे पुरोगामी पॅनल आहे, काँग्रेसचं पॅनल आहे. काँग्रेसच्या सर्व जागा आहेत. काँग्रेसच्या आश्रयानं एक कपबशी दिले आहे. खासदार साहेब जयंत पाटील असतील, आमचे कदम साहेब असतील, आमचा विक्रम सावंत असेल, तुमचा उपकार मी सोडणार नाही बांधवांनो. तुम्हाला मदत केल्याशिवाय राहणार नाही, एवढा मी भावनिक करायला सांगतो. मी जर पक्ष सोडून खासदार साहेब मी जर कंबळात गेलो असतो तर मीही मला मालक झालो असतो. पण मला ते करायचं नाही. स्वतः घरचा झोपडी करणार आणि त्या झोपडीनं रस्त्यानं मीच जाणार. एक रस्ता राजीव गांधीचा आहे, एक रस्ता मोदीचा आहे. माझं पालनचा रस्ता असेल खडी कृष्णा, पण खडीहूनच दिल्लीला जाण्याचा मी प्रयत्न करणार आहे. ही फक्त माझी अपेक्षा आहे. म्हणून बहुजन समाजाच्या लोकांनी एकत्र या. हेवी दव्यात पडू नका. सारी माणसं आपल्या आहेत, आपल्या हिताचं. म्हणून आता जर हे सरकार पुन्हा आलं तर ईव्हीएमच्या माध्यमातून देशाची घटना बदलली जाणार आहे. तुम्हाला मताचा अधिकार ठेवणार नाहीत, तुमच्या मुलांना शिक्षण दिलं जाणार नाही. हा धोका लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला काय करावं लागेल, बीजेपी विरहित भारत तयार करावं लागेल, बीजेपी विरहित देश तयार करावा लागेल, तर तुमचं भलं होणार आहे बांधवांनो. हे नम्रपणे विनंती करण्यासाठी मी आलो आहे. तुम्ही मताच्या माध्यमातून बदललं पाहिजे. सांगली जिल्हा तसा दादाचा अतिशय चांगला पुरोगामी जिल्हा. ह्या जिल्ह्यात याशी वावटळ वाढून देऊ नका, होऊन देऊ नका. ज्या दिवशी खासदार साहेब आमच्या मदन पाटलांची मिसेस त्यात गेली त्यावेळेस वाईट वाटलं मला. विशेष म्हणजे मला वाटतं आता त्या परवा मला पेपरला स्टेटमेंट मिळालं की ती परत आपल्याकडे येतात. येत असेल तर स्वागत करा त्यांचं, घ्या त्यांना. याचं कारण का, चुकतो माणूस. आम्ही चुकलो होतो, आम्ही माणसं शोधायला चुकलो, पण आता आम्ही दुरुस्त झालेलो आहे. विक्रम डोणेसारखा एक चांगला पोरगा देण्याचा प्रयत्न करतोय आम्ही. आपण मंडळी सर्वांना या पॅनलला सत्ता द्या आणि विक्रम दादाच्या हातात ताब्यात द्या. हा जो नगराध्यक्षाचा कॅन्डिडेट आहे तो स्वच्छ चारित्र्याचा आहे, अस्खलित प्रशासकीय व्यवस्था चालवणारा माणूस आहे. त्याला 3 पिढ्याचा अध्यक्ष BR शिंदे असतील, अशोकदादा असतील, तिसरा आहे. ह्या माणसाच्या मागं सोनं द्या. ह्यानं मार्केट कमिटीचं सोनं केलंय, त्या डिपॉझिट वाढवलेलं आहे तुमचं शेतकऱ्याचं, आणि नगरपालिका दिले. सोनं केल्याशिवाय राहणार नाही. आम्ही उद्घाटनाला येऊ. आज आमच्याजवळ असं असेल, तुम्हाला वाटेल आम्ही सत्तेत नाही, पण आम्ही चाललो तर सरकार पळेल असा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही. आम्ही चाललो, सरकार कोणाचं बी येऊ द्या, आम्ही चालल्यानंतर आमची नीतिमत्ता एक प्रकारची असणार आहे. त्यामुळे जतवासियाला मी एवढंच सांगू इच्छितो की जतवाल्यानो, मी भरपूर तुमच्या गावात मुक्काम केलाय, वाडी वस्ती केलाय, चालत फिरलोय, सायकलही फिरलोय. माझ्या एवढ्या बारीनं हे विक्रमदादाचं पॅनल विजय करा म्हणून विनंती करण्यासाठी आपल्याला आलो आहे. या सर्वांना सत्ता द्या. तुमच्या कुठल्या विकासाचा मुद्दा राहिला, महादेव जानकर महिन्याला जतला येईल, महिन्याला येईल, लक्षात ठेवा, महिन्याला जत हा शब्द तुम्हाला देईल. म्हणून माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, टोटल सर्व हात आहे, एकाच ठिकाणी कपश आहे, एकाच ठिकाणी कपश आहे. टोटल सर्वांना ठिकाणी साथ द्या आणि ह्यांना विजयाचं करून ह्यांच्या हातात सत्ता द्या. तुम्ही काळजी करू नका. फंड कमी करायला वाघ बसलाय विशाल पाटील हित आहे, खासदारकीचा फंड आहे. आणि आम्ही बी आहे ना, काळजी करू नका. टाटा बिर्ला आमच्या बाजूने भेटते की, अंबानी जर त्यांच्या बाजून असेल तर आमच्या बाजूने टाटा आहे. NGOच्या माध्यमातून, CSRच्या माध्यमातून तुमचा विकास केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही काळजी करू नका. CSR फंड काय असतो ते आम्हाला माहित आहे. CSRचा फंडचा असतो ते देता येतो ना आम्हाला, तुम्ही काळजी करू नका. आणि सारं काही त्यांचंच चालतं असं नाही. आम्ही अधिकाऱ्याला सांगू, कलेक्टर कमिशनरला नीट वागायचं. सारं त्यांचंच चालतं असं नाही, आमचंही वागावं लागेल. आज तुझं सरकार आहे, उद्या पट्ट्याचं सरकार आहे, तो तू कुठं जाशील, कुठं जाशील. चॅलेंज देऊन आम्ही सांगू, तुम्हाला सांगतो. म्हणून जनतेने एकत्र या. मराठा असतील, लिंगायत असतील, OBC असतील, दलित असतील, मुसलमान असतील, तुमच्या भावी मुलांच्या पिढीसाठी तुम्हाला एकत्र यावं लागेल. ह्यांचं दारू आणि मटण आणि कुठेतरी येतील ह्याच्या गोष्टीला येऊ नका, कृपा करून. आणि डॉक्टर आळीला माझी विनंती आहे, तुम्ही फार RSSचे चांगले कार्यकर्ते, तुम्ही विधानसभेवर MLC जायचं, काहीतरी जाय, या भानगडीत कशाला पडायचं. तुमचा बळी गेलाय. खासदार म्हणलं ती बरोबर आहे, तो बिचारा चांगला होता, काय नाही, तुझं वाटलं केलं बिचारायला का गोष्टी नाही पाहिजे जायला. चांगला डॉक्टर माणूस होता आणि फुल टाइम हा नाना फिरणार आहे. सुजय आहे नाही, फुल टाइम आहे राजकारणात. ती काही दवाखाना ऑपरेशन करायला जाणार नाही. आमचा उमेदवार बघा टॉप आहे, विक्रम डोणे, 24 तास कलेक्टर ऑफिसर, कुठं काय काय दिसतंय सारे उमेदवार. आमचा भूषण कांबळे, आमच्या भगिनी ते टॉप बोलते सारे. आणि सर्व
विक्रमदादा तुमचं अभिनंदन की तुम्ही सर्व समाजाला भागीदारी दिली, न्याय दिले, कुठला समाज ठेवला नाही. त्यामुळं हे पॅनल आहे ते आमचं आहे. ह्याच्या त्यागासाठी मी आलोय. 40 वर्ष विशालदादा घरी गेलो नाही, लग्न नाही, काय नाही, व्यसन कुठलंच नाही मला. तुमच्याच कॉलेजला इंजिनियर झालो मी, आपला वालचंद कॉलेज सांगलीलाच मी इंजिनियर झालो. सांगलीला इंजिनियर झालो आणि शांतिनिकेतनला फर्स्टला. वसंतदादांनी मी फर्स्ट आलतो देशात म्हणून मला 500 रुपये त्यावेळेस दिले वसंतदादा. पी.बी. पाटील प्रिन्सिपॉल होते मला, पी.बी. पाटील. म्हणजे माझा इतिहास, सांगलीचं नातं माझं जवळ आहे. फक्त दुर्दैव मला हेच कधी आलं नाही, गुलाल मला कधीच पडला नाही, गुलाल कधीच पडला नाही. तुम्ही जर 3 तारखेला गुलाल राहा पट्ट्या हेलिकॉप्टरच घेऊन येतो, काळजी हेलिकॉप्टरनच येतो नगराध्यक्ष, आणि तुमचा आभार मानण्यासाठी आणि मी 1 महिन्यातून 1 दिवस जतला डेफिनेटली वेळ देईन. माझी आपल्याला विनंती आहे, तुम्ही या साऱ्या उमेदवारांना आपण बहुमत मतदान देऊ, त्यांच्या हातात सत्ता देताल हे नम्र आवाहन करतो, आपल्या जागा येतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद साहेब, खूप सुंदर आणि भावनिक आवाहन आपण केलं, त्याबद्दल आपले धन्यवाद. या कार्यक्रमासाठी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी MS मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.